शेतकरी स्त्रिया आहेत त्यांचे जे जीवन आहे ते ज्या लेखिकेने जवळून पाडलेले आहे, त्यांच्या वेदना त्यांनी स्वतः अनुभव घेतलेले जीवन त्यांनी त्यांच्या साहित्यातून व्यक्त केलेलं आहे। त्यांचे विचार ऐकताना आजही ही जाणीव होते की आज ही भारतातली स्त्री पूर्णपणे तिच्या चोपड्यातून अन्यायाच्या अत्याचाराच्या चोपड्यातून मुक्त झालेली नाही, तर आज तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्या स्त्रियांच्या वेदनांना त्यांच्या साहित्यातून वाणी मिळत असतानाच आज आम्ही ज्या आजच्या सन्मान पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत माननीय मेघा पानसरे मॅडम यांना हा आजचा महामाता भीमाबाई आंबेडकर पुरस्कार दिला जाणार आहे। तर त्याच्यामध्ये आपण मॅडम जाणवलं की आज 1975 साली ते स्त्रीमुक्ती चळवळ वर्ष प्रारंभ झाला आणि त्याच्यावरती समाजामध्ये विचार मंथन झालं। अनेक आपण म्हणू शकतो की आपल्यासारख्या पूर्ण आयुष्य देणाऱ्या आपण असाल डॉक्टर आंबेडकर असतील आणि त्यांचे सहकारी पाटणकर सर असतील की निरंतर आयुष्य वेचणारे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक आपण लोक पाहतो, पण आजही ज्या स्त्रिया आहेत त्यांचे जे जीवनाची जी उन्नती आहे ती आणि कुठेतरी अवनतीकडे जात आहे का ह्याच्यावरती विचार करण्याची वेळ आज पुन्हा एकदा आलेली आहे। कारण निरंतर कार्य सुरू असतानाही आजही आपण पाहतो की स्त्रियांचं जे अन्यायाचं प्रमाण आहे ते आजच्या घडीला पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे। म्हणूनच मी आणि माझे लेखन हा विषय घेऊन ह्या वर्षीचा व्याख्यान चा विषय आम्ही ते घेण्यात आलेला होता। ह्याच्यावरतीच लेखकांनी आपले विचार मंथन इथे केले। आम्हाला त्यातून अनेक समाजाची विषमता किंवा स्त्रियांचे प्रश्न पुन्हा एकदा तिथं समोर आमच्या आले। आज महामाता भीमाबाई आंबेडकर 27वा पुरस्कार सोहळा आम्ही आज इथे आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करते की संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। ही संस्था 1997-98 ला जरी स्थापन झाली असली तरी 1987 पासून
ही व्याख्यानमाला स्वराज्य स्फूर्ती व्याख्यानमाला चालू होती. त्यावेळेस आर पाटील म्हणून इन्कम टॅक्स ऑफिसर होते, सिव्हिल सर्जन बनसोडे साहेब होते त्या ठिकाणी आणि बरेच अधिकारी या ठिकाणी होते. त्या अधिकाऱ्यांनी ही व्याख्यानमाला सुरू केली. त्याचे खरा बॅकबोन कॅप्टन साहेबराव बनसोडे होते. एक एक रुपया 10,000 रुपये ठिकठिकाणी जाऊन ते पैसे गोळा करायचे आणि त्या संदर्भातून हा कार्यक्रम आमचा सक्सेस करण्यासाठी त्यांचं आणि संबंधित प्रतिष्ठान स्थापन झाल्यानंतर सुद्धा तेच खजिनदार होते. कुठलीही संस्था चांगली चालायची असेल, व्यवस्थित चालायची असेल तर खजिनदार हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. अध्यक्ष सेक्रेटरी हे आहेत, परंतु खजिनदार हा सर्वात फॅक्टर महत्त्वाचा आहे. असे हे कॅप्टन बनसोडे सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहेत. संबंधी प्रतिष्ठान ही भारतीय संविधानाची मूल्य मांडणारी आदर्शाची बांधिलकी मानते. संविधानाने दिलेल्या आदर्श अशा स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय मूल्याचे लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता विचाराची बांधिलकी ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक दृष्टिकोन जोपासण्याचे हेतूने समाज प्रबोधनाचे जागर संस्थेने गेली 39 वर्ष चालू ठेवलेले आहे. डाव्या पुरोगामी विचारधाराचे मंथन या ठिकाणी करणे, समाज सुधारकाचा वारसा जोपासण्याचे काम आजपर्यंत आपण या ठिकाणी केलेले आहे. व्याख्यानमाला आपण 28 नोव्हेंबर विशेष सांगायला हरकत नाही की भगवान बुद्धाच बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले बाबासाहेबांना जन्मले त्यापूर्वीच महात्मा फुले वाढलेले, परंतु त्यांना सुद्धा त्यांनी आपला गुरु मानलेला आहे. खरं म्हणजे या देशातला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे की त्याच्या स्फूर्ती आपण जागर केल्या पाहिजेत. असे महात्मा फुले त्यांचा स्फूर्ती आणि बाबासाहेबांचा स्फूर्ती हे दोन्ही एक 8-10 दिवसाच्या फरकातले आहेत आणि त्यांचा जन्म तसाच आहे. 11 एप्रिल आणि 14 एप्रिल हे दोन्ही जवळच आहे. आम्ही व्याख्यानमाला चालू तसं काही वर्षापूर्वी आम्ही 11 एप्रिल ते 14 एप्रिल त्या संदर्भात जयंती महोत्सव साजरा करत होतो. त्यावेळेस सर्वसाधारण जयंती महोत्सव बरोबर बजेट सेंट्रल आणि स्टेटचे आले असतं आणि या संदर्भातून विकासाच्या दृष्टीने या बजेटचा काय नेमका फायदा आपल्याला होतो, काय होत नाही, अशा स्वरूपातूनही काही दिवस आमच्या व्याख्यानमाला चालवले होते. 2006 ते 2009 पर्यंत चालवल्या होत्या. परत इतरांनी आता तो कार्यक्रम घेतला, त्याआधी तो कार्यक्रम बंद केला. इतर ते कार्यक्रम लोक घेतात. तो त्यावेळी आता आम्ही प्रत्येक रविवारी मतदान घेतो आणि 11 ते 24, 11 ते 14 पर्यंत 15 पर्यंत असे कार्यक्रम त्या ठिकाणी चालत असतात. त्यामुळे तो कार्यक्रम आम्ही घेत नाही. परंतु संबंधित प्रतिष्ठान स्थापन झाल्यानंतर अण्णासाहेब गोवळे आमचे पहिले अध्यक्ष होते. ते गेल्या 3 वर्षापूर्वीपर्यंत होते. त्यानंतर त्यांचे नेमले, त्यानंतर माझ्याकडे कार्यभार आलेला. तर त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की आपण ही संस्था स्थापन केल्यानंतर बाबासाहेबांच्या आईचं सातारमध्ये 1896 मध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्या नावानं आपण या ठिकाणी पुरस्कार सुरू करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातून आम्ही पुरस्कार त्यावेळेस सुरू केला. त्यावेळेस पुरस्काराकरता साहित्य, कला, संस्कृती, परिवर्तन चळवळ अशा विविध क्षेत्रामध्ये आणि महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या नेमक्या वसा पुढे चालवणाऱ्या स्त्रियांनाच करतो. स्त्रियांनाच हा पुरस्कार आपण देतो. आतापर्यंत 26 पुरस्कार झाले, तर हा 27वा पुरस्कार आहे. तर त्या संदर्भातून जे काही चाललेलं आहे ते पुरस्काराचे नावं वाचणं आता मला योग्य वाटत नाही, तरी सुद्धा वाचणं गरजेचं आहे. कारण पहिला पुरस्कार जो आहे तो ज्योतिराजे बरला दिलेला आहे, रावसाहेब कसबेच्या हस्ते दिलेला आहे. दुसरा पुरस्कार दिलेला पुष्पा भावेना दिलेला आहे, जनार्दन वाघमारेच्या हस्ते दिलेला आहे, रजिया पटेलला आळ साळुंकेच्या हस्ते दिलेला आहे, बेबीताई कांबळे फलटणच्या आपल्या उत्तम कांबळेंच्या हस्ते त्यांना दिलेला आहे, यमुनाबाई वाईकर यांना आपण विजय कोळेकर यांच्या हस्ते दिले. यमुनाबाई वाईकरला पहिला पुरस्कार, त्यानंतर बरेच पुरस्कार झाले पण पहिला पुरस्कार आम्ही दिलेला आहे. त्यांची जे मोठेपण होते ते लोकांच्या लक्षात नव्हतं आलं. प्रज्ञा दया पवार यांना नागनाथ तोतापल्लीच्या हस्ते दिलेल्या, उर्मिला पवार यांना ज्ञानेशराव महाराव यांच्या हस्ते दिल्या, शिशिरराव कार्यावलो या 2005-06च्या वर्षात धर्मांतराला 50 वर्ष झाले, त्यामुळे त्या संदर्भात कृष्णा किरवलेच्या हस्ते दिलेला आहे. नंतर 2006 इंदिरा आठवले लक्षण मानेच्या हस्ते दिलेला आहे. तिस्ता सेटलवाड यांना एन.डी. पाटीलच्या हस्ते दिलेला आहे. तिस्ता सेटलवाडचा त्या संस्थेची किंवा बाबासाहेबांची नेमका संबंध कोणालाही लक्षात येत नाही. तिस्ता सेटलवाड ज्यावेळेस आम्ही फोन केला होता त्यांना पुरस्कार देण्यासाठी, त्या इंग्लंडमध्ये होत्या, पण त्यांनी सांगितले की 6 डिसेंबरपर्यंत 26 जानेवारीला पुरस्कार द्या. त्यांचे आजोबा हा बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत होते आणि
त्यांची जी कामगार संघटना होते ते कामगार संघटनेचे त्यांचे चुलत आजोबा कामगार संघटनेचे अध्यक्ष होते, आमदारही होते स्वतंत्र मजूर पक्षाचे. ह्या सगळ्या गोष्टी अलीकडच्या लोकांना माहीत नाहीत. पिस्ता सेटरला दिले, इंदिरा आठवले दिले, नंतर हिरा बनसोडेने दिलेला आहे वामन ओळ्याचे असते, प्रतिमा जोशींना बाबा आडवांचे, मुलका महाजनांना तेलतुंबेचे असते, सुशीला म्हणून गंगाधर पांजवण्याचे गेल अमोल त्यांचे पत्नी या ठिकाणीच आहे, त्यांनाही यशवंत सुमनच्या हस्ते दिलेला. मेधाताई पाटकर यांना पन्हाळा सुराणाचे असते, संध्या नरे पवार किशोर पेटकेच्या हस्ते दिलेले, मुक्ता दाभोळकरांचा प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते दिलेला आहे, मुक्ता मनोहरला श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते दिला, आशा लता कांबळे यांना दत्तप्रसाद दाभोळकरांच्या हस्ते दिलेला आहे, आणि निशा शिवूरकर यांना सदा डोंगरे यांच्या हस्ते दिलेला आहे. शिल्पा कांबळे जी मालिका चालू आहे त्या मालिकेची लेखिका आहे, तिला एक प्रमोद कोपरच्या हस्ते दिला. चेतना सिन्हा यांना 2022 साली 20 साली काही आम्हाला कोरोनामुळे देता आलेलं नाही, पण 22 साली 20-21 देतात, 22 साली चेतना सिन्हा यांना दिलेला आहे. मग अशा कोयठेचे असते. सुनीता भोसले त्या पारधी समाजाची चिंचवाचं तेल ही तिनं स्वतः चरित्र लिहिलं आहे, परंतु तिचं चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी लेखन काम केले, तेही ह्या स्टेजवर येऊन गेलेलं आहे, ते रुपवते. नंतर छाया कोरेगावचेच आपले आहेत, परंतु त्या मुंबईमध्ये काम करतात, त्यांचाही त्या लेखिका आहेत, त्यांचाही किशोर पेटकेच्या हस्ते पुरस्कार दिलेला आहे. गेल्या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो आपण मंगला तुषार यांना दिलेला आहे, आणि ह्या वर्षाचा पुरस्कार जो आपण आहे राजेंद्र मोरे प्राचार्य होते त्यांच्या हस्ते दिलेला आहे. या वर्षीचा आपण पुरस्कार मॅडमना देत आहोत, मेधा पाटकर मॅडम, मेघा पानसरे मॅडमला देत आहोत. त्या संदर्भातून त्यांनाही पुरस्कार आपण दिलेला आहे. तर अशा प्रकारचे हे पुरस्काराचे हे आहे. त्याचबरोबर आम्ही 10वी-12वीच्या मुलांचाही 8 सालापासून ऑगस्ट, एप्रिल, जुलै, ऑगस्टमध्ये हा पुरस्कार देतो. तो कार्यक्रम यावर्षी झालेला आहे. शाहू महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी या संदर्भातून प्रतिदिन तोही कार्यक्रम आम्ही करतो. आणि त्यानंतर ही व्याख्यानमाला असते. व्याख्यानमाल्यानंतरही परत 1-2 आम्ही जानेवारीमध्ये स्पर्धा परीक्षा कॉलेजच्या मुलांच्या संविधानावर स्पर्धा परीक्षा घेत होतो. त्याही परीक्षेला चांगला उदंड प्रतिसाद मिळत होता. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर महिलांसाठी खटाव तालुक्याच्या निडळगावी बचत गटाच्या सातारा, खटाव, मान आणि कोरेगाव तालुक्याच्या बचत गटाच्या सर्व महिलांना बोलून 1 दिवसाचा वर्कशॉपही घेतलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळी पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली आहेत. पुस्तकं प्रकाशित जी केलेली आहेत ते अण्णासाहेब ओवळ्यांचे आत्मचरित्र आहे, भीमा तुझ्यासाठी काव्यसंग्रह आहे, हिसका नावाचा कथासंग्रहाचे प्रकाशन झालेलं आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी 2 आपण पुरस्कार जयवंत तिथं विषय आहेत, त्यांचं जातपी नावाची कादंबरी श्रीपाद सबनीसच्या हस्ते केलेलं आहे. नंतर बाबासाहेबांच्या आत्मचरित्रातले जे राहिलेले भाग आहेत बरेचसे ते आलेच नाही, लोकांना माहीत नाही, तसे ते रवी पवारने पुस्तक लिहिलेलं आहे, त्यातही आपण आसामच्या त्या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे. तसंच गौतमपुत्र कांबळेचं पुस्तक फुले आंबेडकर समकालीन राजकारण या संदर्भातून जे पुस्तक लिहिले आहे त्याचे प्रकाशन आपण केलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आपण करत आहोत आणि त्यासाठी म्हणून आपला जो उदंड प्रतिसाद मिळतो त्यासाठी मला आपणा सर्वांचं सातारकरांचं आभार व्यक्त करायचे आहे. या ठिकाणी सर्वांना परत एकदा जय भीम करून या ठिकाणी थांबतो. जय भीम. स्वागत करतो. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याची संमती दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो. आणि डॉक्टर भरत पाटणकर आमच्या हक्काचे चळवळीतले गुरुगार रस्त्यावरची नेते, त्यांना केव्हाही सांगावं आणि ते हजर होतं. त्यांनी सांगितलं की असं असं आहे, फक्त त्यांनी डायरी फक्त बघितली आणि म्हटले की मी येणार. आणि त्यांचा ऋणानुबंध आहे आमचा. आता सुरुवातीला प्रस्ताविकमध्ये सांगितले गेले की आर पाटील यांनी या व्याख्यानमालेचं प्रारंभ केला, तर त्या आर पाटलांना देखील कॅप्टन पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्याचा पुरस्कार आपल्या पाटणकर सरांच्या हस्ते
प्रदान झालेलं आहे आणि त्यांच्या जीवन साथी महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञ आणि चळवळीच्या सर्व कार्यकर्त्या गेलो मुंबई यांना देखील आपण पुरस्कार या ठिकाणी आपण दिलेला आहे यशवंत सुमन सरांच्या हस्ते. आणि त्यामुळं तेव्हाही त्यांना बोलवा. त्या चळवळीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे की आज आयडियोलॉजी अस्तित्वात संपत चाललेली आहे, संपली म्हणायला हरकत नाही. आणि आयडियोलॉजी संपली अशा अवस्थेने चळवळी संपल्या. अशा अवस्थेमध्ये आज रस्त्यावर उतरून कष्टकऱ्यांची लढा देण्याचं सातत्यानं काम करणारे मराठी चळवळीचे नेते डॉक्टर भरत पाटील साहेब एकमेव असं म्हणजे आज हे दुर्मिळ अवस्था आहे. हे चळवळीमध्ये असे रस्त्यावर लढणारी झुंजार कार्यकर्त्यांची आता वानवा आहे. अशा वेळेला पाटणकर सर रस्त्यावरती लढतायत झुंजारपणे अनेक प्रश्नावरती त्यांनी. आणि आम्ही केव्हाही सांगितलं तरी आमच्या चळवळीचे स्नेह आणि ऋणानुबंध असल्यामुळं त्यांनी लगेच या आमच्या पुरस्कार देण्यासाठी त्यांनी संबंधित त्यांचंही स्वागत करतो. आणि मेघा पानसरेच्या विषयी सांगायचं तर कोल्हापूरमध्ये श्रमिक संघटना मी डॉक्टर गोविंद पानसरे ॲडव्होकेट गोविंद पानसरे महाराष्ट्रातले अतिशय पुरोगामी लढाऊ नेते कामगारांचे नेते त्यांनी समीर प्रतिष्ठानची दुरा वाहिली आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची हत्या झाल्यानंतर एक 10 वर्ष त्याच्यानंतर त्या जी धुरा आहे श्रमिक संघटनेची त्यांच्या चिरंजीव रमेश पानसरे यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरला व्याख्यानमाला पानसरेंनी सुरू केली. आणि ती व्याख्यानमाला आज 23 वर्ष झाली बरोबर आहे. आता 23 वर्ष आहे. आणि ती व्याख्यानमाला देखील ती सगळं जे आहे वारसा जो आहे सासऱ्यांचा वारसा तो मेघाताईंनी चालवलेला आहे तब्येतपणे. आमचे स्नेही चळवळीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्याच्यानंतर त्या पाठोपाठ पानसरेंची हत्या झाली. त्यानंतर कळगुरूची झाली, गौरी लंकेची झाली. आणि हे चित्र महाराष्ट्रामध्ये जे अतिशय सनातनी धर्मांचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या माणसांची म्हणजे गांधींच्या हत्येनंतर सातत्यानं हे चळवळीमध्ये जो पुरोगामी विचार मांडणारे लोक आहेत तर त्यांना आज अस्तित्व त्यांचं संपवायचं अशी भूमिका या ठिकाणी आहे. आणि तरी देखील ह्या माणसाची हत्या झाली, मारली गेली तरी देखील विचार काही दाभोलकर मारले त्याचा विचार संपला नाही, पानसरे मारल्याचे विचार संपला नाही. तर तो जो आहे ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज असं आहे की ते सगळे लोक आज उजळमात्यात बाहेर होतात. काही लोक दाभोलकरांच्या याच्यामध्ये काहींना शिक्षा झाली पण काही लोक त्यातले अजूनही बाहेर आहेत. आणि ते लिंक एकच आहे म्हणजे दाभोलकरांची हत्या करणारेच त्यातलेच लोक देवेंद्र तावडेकर ही मंडळी आहेत. तर त्यांचं त्या ठिकाणी तीच लिंक आहे, तीच पानसरेंच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि सगळं असं पुरावे सगळे बाहेर आलेले आहेत. तरी देखील हे अजूनही त्या ह्याच्यामध्ये त्यांना शासन होणं त्याचे जे हे आहे हे सूत्रधार मूळ मास्टर माइंड आहे. त्या मास्टर माइंडला धक्का लावण्याचं ही व्यवस्था इथे प्रस्थापित शासन व्यवस्था प्रस्थापित हे तिथपर्यंत पोहोचत नाही. तर ते सगळं पोचावं आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळावा, त्यांना शिक्षण व्हावी, शासन व्हावे. त्यामुळं तो लढा आहे न्यायालयीन लढा. तो लढा जसं दाभोलकरांना जे हातभीत आणि मुक्ताई लढवत आहेत तसंच तर ते हायकोर्ट पासून ते दिल्लीपर्यंत हा न्याय मिळवण्यासाठी मेधा
सातत्यानं तेव्हापासून ते त्यांनी प्रयत्न चालवलेले आहेत. तो हे लोकांना शासन व्हावं यासाठी न्यायी लढाई जिद्दीनं ते लढवत आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्याने जी पानसरी व्याख्यान मला चालवलेली आहे ती पानसरी व्याख्यान मला जी नुसती व्याख्यान मला नाही आपणही करतोय ते आपली 39 वर्ष आहे. मला आमच्याकडे मुली मला जाणवती की हे माझ्या तत्वावर सकाळी तरी मी दिलेलं आहे की गेल्या वर्षी म्हणजे 23 व्याख्यानमाला झाल्या त्या 23 व्याख्यानमाल्यांचं डॉक्युमेंटेशन म्हणजे पुस्तक रूपाने व्याख्यानमाला अतिशय दर्जेदार महाराष्ट्रातले अतिशय दर्जेदार व्याख्यानमाला ती कोल्हापूरमध्ये चालली आणि 2 वैशिष्ट्य त्या व्याख्यानमालेची मला जाणवली की त्या व्याख्यानमाल्यांचं डॉक्युमेंटेशन अशा पद्धतीनं त्यांनी दर व्याख्यानमाल्याचं पुस्तक स्वरूपामध्ये त्यांनी करण्याचं काम आहे तर ते करता येते. आणि आम्ही 39 वर्ष केलं पण आम्हाला ते करता आलं नाही. आम्हाला त्याची मुली वाटते आणि गेल्या वर्षी देखील गेल्या राष्ट्रवादावरती देखील झालं होतं त्यावेळेला किशोर बेटकर आणि काय झाले पानसरी केव्हाही हक्कानं किशोर बेटकरना दरवर्षी बोलवायचे आणि ते त्यांचं देखील व्याख्या व्हायचं तर त्यांच्या देखील अनेक व्याख्यानांचं सदा जी व्याख्यान आहे ती पुसून झालं आणि बोलल्यानंतर भाषण दिलं आणि पुसून गेलं. आज तुम्ही ऐकायला आहेत एवढ्यात पण महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना हा पुरोगामी विचार आहे त्यांना काही ऐतिहासिक जे डॉक्युमेंट आहे दस्तावेज करणं हे काम आहे तर या व्याख्यानमालाने पार पाडलेलं आहे. आता यामध्ये आता जो आहे अजून या वर्षी 24 सालाचा आहे महाराष्ट्र कसा आहे कसा असावा तर हे एक महत्वाचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि लढा त्या लढताय त्याच्याशिवाय मी 2016 पासून ते कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर असं राज्यस्तरीय प्रबोधन एक शिबिर पन्हाळ्यामध्ये आणि त्याला 100-150-200 मुलं असतात महाराष्ट्रातले सगळे तरुण मंडळी. त्यांना विचार शेवटी कसं आहे की आमच्या जुन्या पिढीकडून आहे नवीन पिढीकडून पोचवायचं मी महाराष्ट्रातले 100-150 महाराष्ट्रातल्या लोकांवर तरुणांना बोलवून दरवर्षी पानसऱ्यांनी सुरू केलेली जी आहे तर तो हे अभियान आहे की 3 दिवसाचं निवासी शिबिर आहे ते पन्हाळ्यामध्ये दरवर्षी त्या काळात घेत आहेत आणि हे महत्वाचं आहे. आणि 23 पासून कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या हिंसेनंतर शांतीसाठी स्त्री संघर्ष मंच जे आहेत त्याचा पुढाकार घेतला आणि या मंचाच्या वतीनं एक धार्मिक सलोखा समाजामध्ये निर्माण व्हावा याच्यासाठी अनेक उपक्रम महत्वाचे उपक्रम राबवले आणि त्याचं अहवाल देखील सत्यशोधन अहवाल ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने दंगल होते आणि हिंसाचार होतो त्याचं ते सत्यशोधन करून त्याचा अहवाल देखील समाजापुढं मांडण्याचं काम ते केलेलं आहे. कोल्हापूर सांगली सातारा परिसरात विविध शैक्षणिक संस्थेमध्ये आज आपल्याला अनुभव असेल की आता जो धर्मांध वातावरण जेव्हा एक प्रवृत्ती वाढलेल्या आहेत पडून आलेल्या आहेत आणि त्या काय करायला लागले त्यांना अनेक संस्थांमध्ये घुसखोरी करून त्या ठिकाणी तो त्यांचा विचार आहे तो विद्वेष पसरवण्यासाठी हिंदू प्रयत्न चालू आहे तर त्याला देखील ते उघड करणं त्यांना अटकाव कसा करता येईल का याच्यासाठी देखील त्यांनी अहवाल प्रसिद्ध करून त्यांनी प्रशासकीय कारवाई करण्यासाठी यशस्वीपणे त्यांनी प्रयत्न केलेले आणि चालवलेले आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर विसागडला एक हिंसा झाली मुस्लिमांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ले झाले तर ते विशाळगड येथील हिंसेनंतर या हिंसेमागेची जी पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीसाठी हिंदुत्ववादी जे विचार आहे त्याची कटकारस्थान आहे ते सगळं उघड करण्याचं काम देखील त्या सातत्यानं करतायत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं पार्श्वभूमी आहे ते BSc झाल्यानंतर PhD त्यांनी केली आणि PhD कशी रशियन
भाषामध्ये रशियन मराठी साहित्य भाषांतराचा सांस्कृतिक दृष्टिकोनाचा अभ्यासामध्ये त्यांनी PhD केली, MBA शिवाजी केलं आणि शिवाजी विद्यापीठाला विदेश भाषा विभागामध्ये त्या प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांना आता त्रिभाषा सूत्रासाठी नरेंद्र दादोळ समिती आणि ती अनेक वर्ग तिथं चालू भाषेवरती अनेक मतदार येतात आणि आपल्यावरती हिंदी कसं लागता येईल असा एक प्रयत्न चालू आहे. तर त्याच्यामध्ये पण समृद्ध कशा पद्धतीनं नवीन व्हायला पाहिजे, अनेक भाषा देखील आपल्याला कशा पाहिजे तर सांगायला मला अभिमान वाटतो की मेघाताई यांना मराठी त्यामध्ये संस्कृत आहे, इंग्रजी आहे, तर त्याच्याशिवाय संस्कृत, रशियन, जर्मन, शियनी, पोर्तुगीज इतक्या भाषा अवगत आहेत. आता देखील त्याचा दौरा तो तिच्या आजची तारीख आपली जी नेहमी आपण 6 डिसेंबरला हा पुरस्काराचा वितरण करतो किंवा त्यानंतर किंवा मधल्या रविवारी करतो, 30 तारखेला मी करायचं होतं माझ्या डोक्यामध्ये, पण त्यांचा सगळा जो आहे ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळे तो 28 पर्यंत 27 वर त्या आल्या. त्याच्यामुळे आपल्याला हे 7 तारखेला तर त्यांच्या स्तुतीनुसार घ्यावं लागेल. तर अशा अनेक भाषा अवगत असलेल्या आणि त्याच रशियन भाषेच्या तज्ज्ञ त्यांनी रशियन भाषा विषयावरती विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अनेक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यांना त्यांच्या सगळ्या कार्याबद्दल अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तर रशियन भाषा साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शेर्गेई येशेनीन पुरस्कार तो प्राप्त झालेला आहे. त्याच्या सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ह्या पुरस्काराने त्यांनी गौरव झालेला आहे. त्याच्याशिवाय साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट वरगड यांचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. सुनीता अवचट स्मृती पुरस्कार आणि अनिला अवचट यांच्या पत्नी, आम्ही त्यांना सुनंदा म्हणायचो, तर या सुनीता अवचटांचा स्मृती पुरस्कार देखील संघर्ष सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि गडहिंग्लज नगर परिषदेचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या नावाचा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचे काही पुस्तकांचा उल्लेख आपल्या माहितीसाठी करून देतो. शिर्योझा वेरा पानवा लिखित रशियन लघु कादंबरीचा अनुवाद त्यांनी केला, तो लोकमतमयनी प्रकाशित केलेला आहे. मॅक्झिम गोर्की लिखित नाटकाचा तळगर या नाटकाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे, तो लोकमतमयनी प्रकाशित केलेला आहे. या नाटकाचे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. त्यानंतर सुखमलिन्स्की लिखित गानारपीस या बालकथांचा अनुवाद देखील त्यांचा स्पर्श प्रकाशन प्रकाशित केलेला आहे. संयुक्त रशियन कथा या अनुवादित कथा संग्रह त्यांचा प्रकाशित आहे, तोही लोकमतमयनी केलेला आहे. आणि संयुक्त प्रतिष्ठान त्यांचंच आहे, तर त्यांनी बदलता भारत आणि जनतेचा राष्ट्रवाद याचे प्रकाशन केलेलं आहे. मोठी आहे 20 पुस्तक केरळनी प्रकाशित केलेलं आहे. त्याच्याशिवाय 40 रशियन कथा कविता मराठीमध्ये आणलेल्या आहेत. हे जे वाङ्मय आहे रशियन लिटरेचर ते मराठीमध्ये आणण्याचं आणि ते फार मौलिक असतं आपल्यापर्यंत देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची सामाजिक चळवळीची सुरुवात आहे. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी दशेमध्ये ते बसून कार्यरत होते, ते कार्यरत ते तेव्हापासून सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रातील स्त्री चळवळीत त्या सक्रिय आहेत. अनेक प्रबोधनाच्या कार्यशाळा त्यांनी त्या संदर्भात आयोजित केलेल्या आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं डॉक्टर ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांनी स्थापन केलेल्या समिती प्रतिष्ठानचे त्या विश्वस्त समिती सदस्य आहेत. मराठी
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भारत पाटणकर सर नेते श्रमिक मुक्तीदल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संबोधी प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा महामाता भीमाबाई आंबेडकर 27वा पुरस्कार या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय डॉक्टर मेघा पानसरे यांना प्रदान करण्यात येत आहे. माननीय गणेश नारंगे सर, जातपेठ राज्यपालचे लेखक जयवंत शिंदे सर, रमेश मस्के सर. हा 27वा पुरस्कार वितरण समारंभ आज इथं झाला आणि माझ्या इथं सन्मान करण्यात आला. त्याच्याबद्दल मी आधी संयोजकांचे, संबोधी प्रतिष्ठानचे आणि डॉक्टर भारत पाटणकरांचे आधी आभार मानते. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्ताच संबोधी प्रतिष्ठानचं जे सगळं आधीचं काम आहे त्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि या आढाव्यातून आपल्याला असं दिसलं की एक अत्यंत जुनी, एका वैचारिक निष्ठेने काम करणारी संस्था आणि भीमाबाई आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार असं दोन्हीचं एक मिलाफ या पुरस्कारामध्ये आहे असं मला वाटतं. आणि हा जो पुरस्कार मला मिळाला त्यानिमित्त इथं साताऱ्याला येता आलं. संबोधी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांशी, लोकांशी आपणा सर्वांशी संवाद साधता आला याच्याबद्दलही मला खूप आनंद आहे. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असणारे आजचे ज्यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आला ते आणि ज्यांना मी लहानपणापासून बघते, कॉम्रेड पानसरेंच्या पासून एक ज्येष्ठ कार्यकर्ते, डाव्या विचारांचे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे डॉक्टर भारत पाटणकर आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर या संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय रमेश इंचे, या संबोधी प्रतिष्ठानचे संघटक माननीय दिनकर झिंबरे अध्यक्ष, त्याचबरोबर या संस्थेशी संबंधित अनेक कार्यकर्ते आणि आपण सर्व इथे उपस्थित असलेले सर्वजण. या सत्काराचं मनोगत व्यक्त करण्यासाठी काही काळ मी इथे उभी आहे. आत्तापर्यंत जे काही सन्मान याच्यापूर्वी झालेले आहेत ते जेव्हा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की याच्यापूर्वी कोणाकोणाला सन्मान दिलेले आहेत, हा पुरस्कार दिलेला आहे, तेव्हा मला असं वाटलं की मी त्यांना म्हटलं सुद्धा की मी खरं तर खूप त्या मानाने एक नोकरी करत करत काही का असे ना की माझ्यावर जे मुलांची जबाबदारी आली अचानक ती सांभाळत पण विद्यार्थी दशेमध्ये मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनमध्ये काम करत होते आणि कॉम्रेड पानसरेंच्यामुळं आम्ही मार्क्सवाद शिकलो. हळूहळू मार्क्सवादात खरं तर आमची उलटी प्रक्रिया झाली. आम्ही आधी मार्क्स शिकलो आणि मग इथं भारतीय वातावरणामध्ये, भारतीय समाजामध्ये जे काही भारतीय विचार इथं रुजलेले गेले अनेक हजारो वर्ष, त्यामध्ये बुद्ध विचारापासून अनेक जे सगळी तत्वज्ञान आहेत त्याचा आम्ही अभ्यास करू शकलो, वाचू शकलो. आणि एक महत्त्वाचं वेगळेपण आमचं असं झालं कोल्हापूरमध्ये असल्यामुळे आणि कॉम्रेड पानसरेंच्या बरोबर वाढल्यामुळं विद्यार्थी दशेमधून की आम्ही मार्क्स बरोबर फुले, शाहू, आंबेडकर सुद्धा वाचले आणि आम्हाला असं लक्षात आलं की एका बाजूला मार्क्सवादाने आमची वैचारिक जडणघडण तर केली, परंतु त्याचबरोबर इथला फुले, शाहू, आंबेडकरवाद जो आहे तो जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या समाजाला समजू शकत नाही, तोपर्यंत आपल्या समाजामधले प्रश्न समजू शकत नाही. आणि या लोकांनी ज्या प्रश्नांसाठी काम केलं ते प्रश्न समजून घेऊ शकत नाही.
आणि मग आपण कार्यकर्ते म्हणून जर आयुष्य घालवणार असो, आयुष्यातला महत्वाचा वेळ एका वैचारिक निष्ठेसाठी देणार असो, तर जोपर्यंत आपला समाज समजत नाही तोपर्यंत आपलं आकलन आणि काम सुद्धा पुरे हे आमच्या लक्षात आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉम्रेड पानसरेंचं महत्त्व आमच्यासाठी यामुळे की आम्ही सगळे कोल्हापूरचे कार्यकर्ते ज्याला कॉम्रेड पानसरे नेहमी रेषेच्या अलीकडं आणि पलीकडं असं म्हणायचे, ती भूमिका स्पष्ट समजून घेऊ शकलो आणि त्यानुसार व्यवहार करायला लागलो. त्यानुसार रेषेपासून आपल्या बाजूचे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून काम केलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो याचं भान आम्हाला आलं. आणि म्हणून आजचा हा जो पुरस्कार मला इथं मिळतोय तो मला असं वाटतं की आमच्या जडणघडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं, आम्हाला घडवलं, ती आमच्या आधीची पिढी ज्याच्यामध्ये कॉम्रेड भारत पाटणकर पण आहेत, त्या पिढीबरोबर आम्हाला या काम करण्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की जेव्हा सुद्धा पानसरेचे शब्द मी सांगते ते नेहमी म्हणायचे की आतून जेव्हा कन्व्हिक्शन असते की आपण बरोबर आहे, आपला मार्ग बरोबर आहे, आपला विचार बरोबर आहे, तेव्हा माणसाला कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी त्याला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचंय आणि हा समाजाचे प्रश्न घेऊन पुढे जायचंय. तेव्हा या कन्व्हिक्शनच्या जीवावर आपण आपलं खूप योगदान देत असतो. मला असं वाटतं की आम्हाला सुदैवाने विद्यार्थी दशेमध्ये हे भान आलं. आजचा हा जो पुरस्कार आहे तो माझ्यासाठी आणखी महत्वाचा एवढ्यासाठी आहे की कालच 6 डिसेंबर होता आणि आज आपण इथे जमलेलो आहोत. भीमाबाई आंबेडकरांचं चरित्र, त्यांचं काम, त्यांचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आणि एक अत्यंत मानी आत्मसन्मान असलेली, शिक्षणाबद्दल जाणीव असलेली, जागरूक असलेली, मुलाच्या शिक्षणाबद्दल आणि एकूणच समाजाच्या शिक्षणाबद्दल जाण असलेली अशी एक स्त्री की ज्यांना समाजातल्या सगळ्या केवळ दलित समाजातील नाही तर एकूणच समाजातील सगळे जे शोषित, पीडित, वंचित घटक आहेत त्या सगळ्यांच्या बद्दल कळव असलेली अशी स्त्री आणि तिच्या नावाचा हा पुरस्कार घेताना मला अत्यंत अभिमान वाटतो की हा सन्मान केवळ माझा नाही असं मला वाटतं. या देशातल्या ज्या सगळ्या अशा आमच्यासारख्या स्त्रिया आहेत की ज्या अत्यंत संघर्ष करत करत आपली कुटुंब चालवतात, समाजाच्या प्रती आपली एक बांधिलकी ठेवून काम करतात आणि या समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं जीवन बदलण्यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला एक योगदान द्यायचंय. ते कधी रस्त्यावर येऊन असेल, कधी लिखाणाच्या माध्यमातून असेल, कधी शिबिरं घेतो आम्ही विद्यार्थ्यांची, युवकांची व्याख्यानमाला घेतो. प्रबोधनाचं जे महत्वाचं काम आहे त्या कामामध्ये का असेल आपण योगदान देऊ शकतो आणि या सगळ्याचा एक जाणीव म्हणून मला हा पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. आणि त्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत अशा ज्या आमच्यासारख्या काम करतात त्या सगळ्यांचा हा बहुमान आहे असं मला वाटतं. आजच्या या पुरस्काराच्या निमित्ताने मी विचारलं होतं की काय इथं येऊन काय अपेक्षित आहे, की मी काय बोलणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीबद्दल थोडं बोललं पाहिजे की ज्या काळामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये हा पुरस्कार मी स्वीकारत आहे त्या काळाबद्दल आणि त्या परिस्थितीबद्दल थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं. वर्णन करायची गरज नाही कारण आपल्या सगळ्यांनाच त्याची जाणीव आहे. आजची जी परिस्थिती आहे देशाची ती प्रत्येक संवेदनशील माणसाला या देशातल्या लोकांबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, गोरगरिबांच्या बद्दल असं वाटतं की त्यांचं शोषण होतं आणि त्यांना एक चांगलं जीवन मिळालं पाहिजे, या देशाने दिलं पाहिजे, अशी ज्यांना ज्यांना जाणीव आहे ते सगळे लोक आज अस्वस्थ आहेत. एक गोष्ट अशी आहे की या समाजामध्ये आपण समजा काही व्यक्तिगत पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आपण काही यश संपादन केलं, आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली, आपण शिक्षण घेतलं, आपली मुलं शिक्षण घेत आहेत, यांनी
माणूस समाधानी आणि आनंदाने राहू शकत नाही. म्हणजे जेव्हा व्यक्तिगत पातळीवर आपण वैयक्तिक प्रगतीचा मार्ग स्वीकारतो आणि आजूबाजूचे लोक दुःखात आहेत, वेदनेत आहेत, अत्यंत कष्टाने जगतायत आणि या देशाची जी शासन व्यवस्था आहे, या देशाचं जे सरकार आहे ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांचं दुःख, त्यांची वेदना, त्यांचे त्रास ते नागरिक असून सुद्धा त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही. तेव्हा मला असं वाटतं की कोणीही आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या एका चौकटीमध्ये सुखी समाधानी राहू शकत नाही. माणूस समाधानी सुखी तेव्हाच राहतो जेव्हा आपल्या आजूबाजूचा समाज सुखी आणि समाधानी असतो. आणि म्हणून मी केवळ माझं स्वतःच काहीतरी एक ध्येय साध्य करतो, स्वतःचं उद्दिष्ट साध्य करतो, स्वतः पैसा मिळवतो, स्वतः चांगली नोकरी मिळवेल आणि स्वतः चांगलं जगेल, हा जो संकुचित आणि स्वार्थी विचार आहे, जो विचार स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याजी होता, त्याला त्याच्याकडे कुचेष्टेने बघितलं जायचं, या लोकांना स्वार्थी म्हटलं जायचं. आज असाच आत्मकेंद्री आणि स्वार्थी समाज निर्माण करायचे पद्धतशीर प्रयत्न करतात. माणसांनी आपल्या आजूबाजूला बघू नये, समाजाकडे बघू नये, केवळ स्वतःचा विचार करावा आणि तो विचार करून स्वतःमध्येच गुरफटलं जावं, अशा पद्धतीचे एक षडयंत्र आखलं जाते. आणि ते एवढ्यासाठी आखलेलं आहे की राजकारणाला लोकांनी विचार करून, विवेक बाळगून, ज्याला आपण म्हणतो सत्याची चाळ ठेवून आपल्या देशाची सरकार बनवावी तसं वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला दिसते की सर्व पातळीवर एक प्रकारचं फेल्युअर आलेलं आपल्याला दिसतंय. कोणत्या पद्धतीचं अपयश आहे? आज आपण अशा काळाचे साक्षीदार आहोत. मी आता एक शिक्षिका आहे आणि कित्येक वर्ष 3 दशक मी शिकवलं विद्यार्थ्यांना. मला असं खूप वाईट वाटतं की आपण एका ऱ्हासशील समाजाचे आज घटक झालेलो आहोत, ऑब्झर्वर, निरीक्षक झालेलो आहोत. आजूबाजूला सगळी मूल्य ढासळताना दिसत आहेत. मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मला कळतं की शिक्षण व्यवस्था आतून किती पोखरलेली आहे आणि काय अवस्था आहे याची माझ्या इतकी जाणीव मला असं वाटतं की नसेल आणखी आमच्या क्षेत्रातले लोक करून. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. नवीन पिढी जी आपली, माझ्याकडं शिक्षक असल्यामुळे दरवर्षी नवीन विद्यार्थी येतात, नवीन बॅचेस येतात, आम्ही तरुण पिढीशी जोडलेलो असतो आणि तरुण पिढी आम्हाला असं सांगत असते की त्यांचं काय भावना आहे, ते काय विचार करतात. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली चळवळ, पुरोगामी चळवळ युवकांपासून बरीचशी तुटलेली आहे असंही म्हटलं जातं. पण शिक्षक म्हणून आम्ही जेव्हा या विद्यार्थ्यांशी, तरुणांशी जोडलेलो जातो, बोलतो, आम्ही जी शिबिरं घेतो त्या शिबिरांमधून विद्यार्थी आमच्याकडे येतात, युवक येतात, तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की एक अतिशय दिशाहीन, उद्दिष्टहीन, आजूबाजूच्या काळाचा एक केओस असा शब्द इंग्रजीमध्ये की गोंधळ आहे पूर्ण. त्यांना कळत नाहीये की काय चालू आहे. आणि त्याचबरोबर वास्तव असं असताना, अत्यंत कठीण कष्टाचं आयुष्य समोर असताना, नोकऱ्या नाही आहेत, शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळत नाही, त्याचं मिळतच नाही आहे, भविष्याबद्दल काहीही आश्वासकता इथल्या सरकारने आपल्या देशाचं निर्माण केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ही सगळी मुलं एका आभासी दुनियेमध्ये, व्हॉट्सॲप असेल, सोशल मीडिया असेल, मोबाईलच्या एका अशा आभासी जगामध्ये ती ढकलली जाते की वास्तव काय आणि वास्तव काय नाही, आभासी काय आहे याच्यातला फरक त्यांना जाणवत नाही. आणि अशा काळामध्ये ही तरुण पिढी त्यांना वास्तवाचं भान आणून देणं, हा काळ काय आहे ते सांगणं, त्याचबरोबर राजकारण हे किती महत्वाचं आहे आजच्या आयुष्यामध्ये याची सुद्धा जाणीव करून देणं, हे आपल्या चळवळीतल्या लोकांचं खूप मोठं महत्वाचं काम आहे असं मला वाटतं. दरवर्षी आम्ही एक शिबिर घेतो पन्हाळ्याला, कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर नावाचं. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 मुलं महाराष्ट्रावरून, अगदी चंद्रपूर, नागपूर इथपासून, मराठवाड्यातून, कोकण सगळीकडून येतात. स्वतः फॉर्म भरून ती तिथे येतात, 3 दिवस राहतात आणि ते शिबिर करून जातात. इथं किशोर बेटिया सर आहेत आणि ते आमच्या सगळ्या या व्याख्यानमालेमध्ये आणि या शिबिरांमध्ये सुद्धा खूप आम्हाला मदत होत असते.
आमच्या असं लक्षात येतं की मागचा जो विषय होता आमचा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमचा होता शिबिराचा, तर इतकी मुलं आली म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद होता. आणि जेव्हा त्या मुलांशी आम्ही बोललो की तुम्हाला इथं काय यावंसं वाटलं, त्यांच्याशी एक संवादाचा कार्यक्रम होता, तेव्हा ते मुलांनी असं सांगितलं की आम्हाला खरे शिवाजी महाराज समजून घ्यायचं. कारण आज जे सगळा इतिहासाचं सगळं जे ज्याला आपण म्हणतो खोटा इतिहास जो सांगितला जातो समाजाला, त्याचा परिणाम असा झालाय की खरं काय खोटं काय हे तरुण पिढीला समजत नाही. आणि बहुतेक मुलांनी असं सांगितलं की आम्हाला खरं काय ते समजून घ्यायचंय. आणि जेव्हा ती तिथून गेली 3 दिवस राहून, तेव्हा जाताना जेव्हा ते मनोगत व्यक्त करत होते तेव्हा ते असं सांगत होते की आम्हाला हा इतिहास कधीच सांगितला गेला नाही. कारण जो इतिहास सांगितला जातो तो इतिहास हा काहीतरी असत्याचा मुलामा देऊन राजकीय सोयीसाठी आपल्या निवडणुकांच्या सोयीसाठी अशा पद्धतीची मांडणी करणारा तो इतिहास असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून सुद्धा शिबिरं घेताना आम्हाला खूप आनंद होतो की तरुण मुलं याच्यामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर आम्ही श्रमिक प्रतिष्ठानतर्फे जे व्याख्यानमाला घेतो त्याचे विषय सुद्धा त्या वर्षामधले जे अत्यंत प्रभावी असे मुद्दे असतात, आम्हाला असं वाटतं की ते पोहोचवले पाहिजे समाजापुढं. ते विषय आम्ही निवडतो आणि 7 वक्ते एकाच विषयाशी संबंधित 7 मुद्दे मांडतात. या वर्षीची आमची व्याख्यानमाला 15 तारखेपासून सुरू होते, 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर. आणि त्याचा विषय आहे समकालीन जनआंदोलने आणि सत्तांतर. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की आपल्या भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये तरुणांनी अनेक उठाव केले, अनेक आंदोलनं झाली. आणि ही आंदोलनं समजून घेणं, त्याचबरोबर अलीकडे लडाखमध्ये एक आंदोलन झालं, त्या आंदोलनाचा अर्थ काय आहे, ते कशा परिस्थितीमध्ये झालं ते समजून घेणं. भारतामध्ये झालेली जन आंदोलन अलीकडच्या काळामध्ये अगदी शेतकरी आंदोलनांपासून ते शाहीनबाग आंदोलन जे होतं त्याच्यापासून NRCCAच्या विरोधातली जी आंदोलनं होती, विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली, ही सगळी आंदोलनांचा एक आढावा घेणं. आणि शेवटी अजून एक विषय खूप आम्ही इंटरेस्टिंग घेतला यावेळी, तो असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेशन झेड, जेनझी आणि जन आंदोलन. कारण ही तरुण मुलं जी येत आहेत, आपली नवीन पिढी आहे, ती सगळी पिढी आज तंत्रज्ञानाची मदत घेऊन पुढे वाढतीये. आणि जन आंदोलन जेव्हा घडतायत असं आपल्याला आढळून आलेले आहे, माहिती अशी मिळते की तंत्रज्ञानाचा वापर करून ही मुलं एकमेकांशी संपर्क साधतात. प्रश्न फक्त असा आहे की तंत्रज्ञान कोण आणि कशासाठी वापरतंय, त्याचा हेतू काय आहे हे आपल्याला लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. कोल्हापुरामध्ये जेव्हा दंगल झाली अलीकडच्या काळामध्ये, तेव्हा जवळजवळ 1000 मुलं, तरुण मुलं, 15 ते 17-18 वर्षाची मुलं एकत्र आली. त्यांनी मुस्लिम वस्त्यांवर दगडफेक केली, दहशत माजवली आणि त्याच्यावर कुठलीही पोलीस कारवाई झालेली नाहीये. ही जेव्हा मुलं, एवढी हजारो मुलं एकत्र येतात आणि दंगल सदृश्य हिंसा घडवून आणतात, तेव्हा आम्ही असा विचार केला, आम्ही पोलिसांना भेटलो, माहिती घेतली की काय झालं नेमकं, कशी काय एकत्र आली एवढी मुलं एका वेळी, इथं काय नियोजन केलं होतं. तर मला मिळालेली माहिती अशी की ही मुलं कधीही फारशी एकमेकांना भेटलेली नव्हती, त्यांची ओळखही नव्हती. असे जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सॲपवरचे आणि सोशल मीडियावरचे, जे त्यांना भडकवण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल, जातीबद्दल विष पेरण्यासाठी वापरले जातात. आणि अशा एखाद्या ग्रुपवर असंच मटेरियल, असंच साहित्य दिलं जातं, अशाच व्हिडिओ क्लिप्स पाठवले जातात की त्यांचं ब्रेन वॉश होतो. आणि ती मुलं जी 15, 14, 15, 16, 17 वर्षाची मुलं एकत्र येऊन हिंसा करायला प्रवृत्त होतात. एका बाजूला आपल्याला दिसतं की अशा पद्धतीनं तंत्रज्ञानाचा वापर होतो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की शिस्तबद्ध रीतीने एका विचारावर आधारित की या व्यवस्थेने, शासनाने आमचे प्रश्न सोडवले पाहिजे, तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत, शिक्षण दिलं पाहिजे, आणि जो काही अन्याय सरकार करते त्या अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा तरुण मुलं तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत आहेत. त्यांच्या देशामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय विचार मांडायचा नाही, एकत्र यायचं नाही,
एकमेकांशी बोलायचं नाही, जाहीर सभा घ्यायच्या नाही, सरकारच्या विरोधी काही बोलायचं नाही, अशी जेव्हा परिस्थिती होती तेव्हा या तरुण मुलांनी असे गट तयार केले आणि आपापसात त्यांचं कम्युनिकेशन होतं. पण सगळ्यात महत्वाची मदत त्यांनी अशी घेतली की बाहेरच्या जगाला तिथं काय घडतंय हे समजावं, म्हणून त्या मुलांनी जे एआयच्या मदतीने जे ट्रान्सलेशन सर्व्हिसेस असतात, भाषांतर केली जातात, त्या भाषांतराची ऍप्स वापरून, सर्व्हिसेस वापरून बाहेरच्या जगाला हे कळवलं की इथं काय घडतं. आणि ही तरुण मुलं जी आहेत ही अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. पण या सगळ्याला जर वैचारिक अधिष्ठान नसेल, कुठलाही ज्याला म्हणतो सैद्धांतिक आधार नसेल, आपण हे शासनाचा विरोध कशासाठी करतो आहोत हे स्पष्टता नसेल, तर ही आंदोलनं हळूहळू फ्रस्ट्रेशन मध्ये बदलतात. आणि सांगतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणताही राजकीय विचार मांडायला परवानगी नाही. कुठली सभा व्याख्यानं आयोजित करणं, शिबिरं घेणं, जे विद्यार्थ्यांसाठी आपण करायचो पूर्वी, ते कुठलीही गोष्ट करायला आज परवानगी नाही. आज आपल्याला माहोल असा आहे सगळीकडं की तुम्ही काही करा, तुम्ही धार्मिक करा, काही प्रवचन घ्या, तुम्ही आणखी निरूपण घ्या, इतर सांस्कृतिक कार्यक्रम घ्या, पण वैचारिक कार्यक्रम घेऊ नका. विचाराशी संबंधित काहीही घ्यायचं नाही, असा एक अघोषित असा नियम आपल्या समाजामध्ये आज लागू झालेला आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हळूहळू लोक बोलायचं, टीका करायला विसरायला लागले किंवा कमी झालेले. मला असं वाटतं की अशा काळामध्ये महामाता भीमाबाई आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार घेणं ही सुद्धा एक जबाबदारी एवढ्यासाठी आहे की त्या काळाचे आपण प्रतिनिधी आहोत, तर त्या काळाच्या प्रश्नांना भिडणं आणि बोलणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून सुरुवातीला माझी ओळख करून देताना असे सांगितलं की 2000 डॉक्टर नरेंद्र दाभोलकर मी साताऱ्यात आहे, त्यांचा फोन झाला, कॉम्रेड पानसरे, प्रोफेसर कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे जे अलीकडे खून झाले, त्या खुनांचाही एक परिणाम असा होतो की दहशत पसरवणे, आम्ही काय करू शकतो हे दाखवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. यांचे आवाज बंद करणं, बोलणारे, लोकांच्या पर्यंत प्रभावीपणे विचार मांडणारे, लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे, धर्म चिकित्सा करणारे, आपण जी काही कर्मकांड करतो, अंधश्रद्धा आपल्यामध्ये आहे, त्याच्याबद्दल लोकांनी विवेकाने विचार करावा अशी शिकवण देणारे, असे सगळे जे लोक आहेत त्यांच्यावरचे हल्ले म्हणजे मला असं वाटतं की एकूणच समाजाच्या विवेकी विचारावरचे हल्ले. आणि म्हणून जेव्हा आपल्याला असं दिसतं की या लोकांच्या गुन्ह्यांना शिक्षा होत नाही, 8-8, 10-10, 12-12, 15-15 वर्ष तपास चालतो आणि काहीच घडत नाही, तेव्हा मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची गोष्ट ही असते, हा संदेश असतो की कोणत्या न्याय व्यवस्थेवर, तपास यंत्रणांवर सर्वसामान्य लोक किती विश्वास ठेवते. आज कॉम्रेड पानसरेंची जी केस आहे त्यात ते सेशन कोर्टामध्ये चालू आहे गेली 10 वर्ष, काही साक्षी झालेली आहेत फक्त, त्याच्या पुढे अजून सरकलेलं नाही. आणि आपल्याला माहिती की सगळ्या लोकांना, आरोपींना जामीन मिळालेले आहेत. त्या जामिनांच्या विरोधात पुन्हा आम्ही हायकोर्टामध्ये गेलोय. आता कोल्हापुरामध्ये सर्किट बेंच आल्यामुळं आमच्या मुंबईच्या फेऱ्या असल्या, आम्ही कोल्हापुरामध्ये अलीकडेच 3 वेळा तारखा झाल्या आणि त्याच्यामध्ये जो जामीन दिला गेला होता, ज्याच्या विरोधामध्ये आम्ही गेलो होतो, तो आमच्या विरोधामध्ये निकाल लागलेला आहे. आता आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जातो आहोत आणि त्या जामिनाच्या विरोधामध्ये. प्रश्न असा आहे की असं गुंतवून ठेवणे सगळ्यांना या न्याय व्यवस्थेच्या 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही लढत राहा. आणि निकाल जेव्हा होतो, डॉक्टर दाभोलकरांच्या केसमध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा केवळ ज्यांनी शस्त्र वापरली त्यांना शिक्षा झाली आणि जे सूत्रधार आहेत, ज्यांनी सगळं आखलं त्यांच्यापर्यंत पोहोचायचंच नाही, त्यांना शिक्षा होणार नाही, अशा पद्धतीची एक असा निकाल आपल्या समोर आलेला आहे. असंख्य वेळा आम्ही असले या तपास यंत्रणांकडे, सरकारकडे गेलेलो आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की हे जे तुम्ही लाईन आखून घेतलेली आहे की इथंपर्यंतच तपास करायचा, त्याच्या पलीकडे जाणार आहात की नाही. अशा संघटना, सनातन संस्थेसारख्या संघटना, हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटना ज्या हे घडवून आणतायत, ज्यांचे सगळे साधक
सो कॉल्ड साधा तथाकथित साधक ह्याच्यामध्ये आहे, त्या संघटनांची संस्थांची चौकशी का केली जात नाही? त्यांच्याकडे कुठून पैसा येतो? ते कुठून शस्त्र चालवायला शिकवतात? वेपन्स कुठून येतात? मध्ये नालासोपारामध्ये तुम्हाला माहितीये की घरामध्ये केवढं स्फोटकं सापडली, शस्त्र सापडली, की येतात कुठून? त्या सगळ्यांना जामीन कसा मिळतो? इतका धोका असून समाजाला, समाजातल्या विचारवंतांना याच्यावर काहीच कारवाई कशी होत नाही? असे प्रश्न मी असंख्य वेळा विचारलेले आहेत, पण त्याला सरकारकडे उत्तरं नसतात आणि कोणती कारवाई त्याच्यावर होत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा जो उद्देश असतो की एक प्रकारची दहशत निर्माण करणं आणि इतक्या मोठ्या लोकांच्या गुन्ह्यांबाबत अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य लोकांना कुठला न्याय याची अपेक्षा करणार? या पद्धतीची एक भूमिका आपल्याला समाजामध्ये दिसते आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने सुद्धा या सगळ्या कुटुंबियांनी हे प्रकरण लावून धरली, अजून कोर्टामध्ये आहेत. दाभोळकर, मानसरे आणि गौरी लंकेश यांच्याबद्दल बरंच बोललं गेलं, पण प्राध्यापक कलबुर्गींच्या बद्दल मी सांगते की त्यांच्या घरी मी गेलेली आहे अनेक वेळा, त्यांच्या पत्नीला भेटलेली आहे आणि त्यांचे पुस्तक संग्रह बघितलेला आहे. एक अत्यंत मोलाचं असं संशोधक आपण गमावला काही या अशा लोकांच्यामुळे. आणि त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनातून त्यांचं नाटक एक आहे, त्या नाटकाचं एक कॅरेक्टर असं म्हणतं, एक पात्र असं म्हणतं की तुम्ही मला, यू कॅन सायलेन्स मी बट यू कॅनॉट सायलेन्स द ट्रूथ. तुम्ही मला थांबवू शकता, माझा आवाज बंद करू शकता, पण सत्याचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. ज्या लेखणीने या लेखकांनी हे असं लिहिलं आणि तो असंही म्हणतो, प्राध्यापक कलबुर्गींचं वाक्य आहे याच्यामध्ये, हे आहे पुस्तक तेव्हाच प्रसिद्ध झालं होतं, वर्ड्स मॅटर, शब्दांना मूल्य असतं, महत्व असतं, अशा नावाचं ते पुस्तक आहे. ते कलबुर्गी असं म्हणाले होते की इतिहासकार जे आहेत, कारण आज इतिहासाला खूप महत्व आलेले, सगळं आपलं वर्तमान इतिहासाने झाकळून गेलेलं आहे. अशा काळामध्ये प्राध्यापक कलबुर्गी असं म्हणतात की इतिहासकारांनी केवळ आपल्या साधनांच्या द्वारे इतिहासाचं संशोधन करणं ऐतिहासिक बाबींच असं नाहीये. आजच्या काळामध्ये जे स्वतःच्या राजकारणासाठी, राजकीय फायद्यासाठी कुठला इतिहास पसरवत आहे त्यांच्याशी संघर्ष करणं हे सुद्धा इतिहासकारांचं काम आहे, असं प्राध्यापक कलबुर्गी म्हणतात. आणि त्यांनी जी मांडणी केली होती अत्यंत मौलिक अशी मांडणी की हिंदू धर्म, जातीयवाद, जमातवाद आणि वीरशैव ही जी संकल्पना आहे त्याच्याबद्दलची त्याची सगळी मौलिक जी मांडणी आहे त्याला विरोध म्हणून हा खूप झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये प्रबोधनाचं काम चालू ठेवलं, त्याचबरोबर अशा सगळ्या ज्या अन्यायी आणि चुकीची धोरणं राबवली जात आहेत त्यांना स्पष्टपणे खुलेपणे विरोध करणं, रस्त्यावर आणणं तरुणांना, आणि तरुणांची जी माध्यम आहे, तरुणांची जी भाषा आहे, तरुणांना वैचारिक एक पाया देण्याचं जे काम आहे ते कामाची जबाबदारी आपण उचलणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला आपण इथं बोलवलं, थोडक्यामध्ये माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. आज पुन्हा एकदा मी संबोधी प्रतिष्ठान सातारा या संस्थेचे आभार मानते की त्यांनी मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला आणि आज एक निधी सुद्धा मला दिलेला आहे 10,000चा. हा जो निधी आहे तो निधी आम्ही अलीकडच्या काळामध्ये शांतीसाठी स्त्री संघर्ष, विमेन प्रोटेस्ट फॉर पीस ही एक मंच हा स्थापन केला कोल्हापुरामध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्या वेगवेगळ्या संघटनांच्या तर आहोतच विरोधाच्या, पण अल्पसंख्याक समूहातल्या ज्या स्त्रिया अत्यंत तणावातून जात आहेत, जेव्हा अशा हिंसा आणि दंगली होतात त्या दंगलीच्या काळामध्ये त्यांच्यावर काय परिस्थिती होती आम्ही बघितलंय, आम्ही बोललोय त्यांच्याशी. अशा महिलांना एकत्र करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांची अडचण समजून घेणं आणि त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगणं, या उद्देशाने आम्ही हा मंच स्थापन केलाय. मला असं वाटतं की आमचं जे या मंचाचं पुढचं काम आहे त्या कामासाठी हा निधी मी देत आहे असं जाहीर करते. आपले आभार. दिवसाचं औचित्य असं आहे की काल महापरिनिर्वाण दिवस होता
बाबासाहेब आपल्याला सोडून गेले काल 69 वर्षापूर्वी. ज्या दिवशी आपल्याला ते सोडून दिले त्याच्या आदल्या रात्री त्यांनी एक ग्रंथ पूर्ण केला होता त्यांच्या आयुष्यातला. त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध आणि त्याचा धर्म. आणि गेल्या महापरिनिर्वाण दिवशी चैत्यभूमीवर या सगळ्या बुद्ध विचाराला न मानणारे, बुद्ध विचाराचा खात्मा करू पाहणारे असं तत्वज्ञान ज्यांनी मांडायला सुरुवात केली या देशामध्ये, की ज्यांना त्या संघटनेला 100 वर्ष झालेली आहे. पण त्यांचा काहीतरी उत्सव चालू असेल ते ग्रस्त त्यांचे प्रमुख ते चैत्यभूमीवर होते. बरोबर आहे ना? तिथे काय बोलले असते मग मी नव्हतो त्या दिवशी गेलो. मुंबईला असताना जात असेल. अशा काळात आपण आहे. काल मी बातम्यांच्या मध्ये बघितलं संध्याकाळी की आम्ही संध्याकाळी कासेगावला कार्यक्रम करतो, त्यामुळं मला ते बातम्या दुपारच्या बघायला मिळाले. त्या काही संध्याकाळी नसतात. तर एक आणखीन एक राजकीय क्षेत्रातले नेते आता ते त्यांचा पक्ष उभारला शिवसेना असा आहे. ते त्यांचे चिरंजीव त्यांचे असे चक्क माझ्यासमोर तिथं बुद्ध वंदना वगैरे दिसत असा हा काळ. बुद्ध विचार मान्य आहे का? मी जर वंदना स्वतः म्हणत असेल आणि मी जर वंदना करताना स्वतः हात जोडत असेल तर मी जे विचार मान्य असले पाहिजे. मला नाही वाटत हे मान्य आहे. त्यांचे मानतात ना, दररोज मानतात. कुठं नसतं आयुष्यावर मांडलं त्यामध्ये कुठं नाही. गेल्या वर्षी ते घडलं, आता हे घडलं. नागपूरच्या भूमीतून जे मांडलं जातं ते बुद्धांच्या विचाराच्या संपूर्ण उलट्या बाजूला आहे. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जे होते ते आता जरा इकडं तिकडं झालेले आहेत. तरी सुद्धा त्यांचे विचार काही फार मोठे बदललेले आहेत असा भाग नाही. तिथे यायचं तरी नाही ना राजकीय कारणासाठी. असा हा काळ आहे. ते आता आपण बोलतोय तो काळ कसा आहे. ज्या सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आधी एका गणाच्या शाक्याच्या गणसंघांचा गणप्रमुखांचे चिरंजीव सिद्धार्थ यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आला की त्यांचा शाक्य गणसंघ आणखीन शेजारचा गणसंघ यांच्यामध्ये पाण्यावरून भांडण झालं की तुम्ही पाणी आता बाजाराचं तुमची पाणी होते त्यामुळे आत्ताच भाषेत म्हणूया का आमची होती. आणि ते तिथं रक्तपात झाला. तर आम्ही बसलोय याच्यामध्ये सुद्धा बरेचसे बोलतो समजणारे स्वतःला माणसं आहे. तर मी अनेक वेळा विचारतो की बुद्ध का बाबा गेले काय तर लोक अशी लहान मुलांच्या पासून मोठ्या माणसापर्यंत सांगतात की त्याने मेलेला माणूस बघितला, त्याने एक म्हातारा माणूस बघितला, त्याने एक आजारी माणूस बघितला, त्याने हा माणूस बघितलं. आणि ते सगळं बोलून ते निघून गेले. 15 वर्षाचा माणूस तो राजपूत राजा असं सांगा. त्यांच्या वडील राजे होते, ते राजपुत्र होते. तर 15 वर्ष त्यांचं लग्न झाले नव्हतं तेव्हा.
मूल पण झालेलं होतं त्याला. अशा वेळेला ती व्यक्तीनं म्हातार माणूस न बघणं शक्य आहे की नाही हाही विचार करत नाही. घरात म्हातारी माणसं असतात किंवा कोणीतरी गावात मरणार की नाही त्या संघामध्ये, तो गणसंघ जो होता सामुदायिक याच्यावरचा, ते मरणार की नाही मरणार हे इतकं शक्य तरी आहे का इतक्या वर्षात काही बघ न बघणं. ते त्या दिवशीच काहीतरी झालं असं असल्यासारखं बघितलंच नव्हतं जणू काय. आणि ह्यामुळे ते बाहेर गेले. त्यामुळे मग बुद्ध पुण्याकडे त्यांची मार्गक्रमणा सुरू झाली आणि त्यांचे वडील राजे होते. तर हे आणखीन एक दुसरं, बाबासाहेब वाचायचंच नाही. बाबासाहेबांचं बुद्ध आणि हे धम्म वाचायचंच नाही. त्यांच्या प्रसंगाच्या आधी पूर्ण केल्या. त्याचा पहिला सुरुवातीचा भाग वाचायचंच नाही की ज्या गणामध्ये सामुदायिक शेती पण सामुदायिक होती. फक्त कसायला प्रत्येकाला दरवर्षी फेरवाटप त्याचं होत होतं, कसण्यापुरतीच ती होती. आणि ते सगळं जे उत्पादन झालेलं आहे ते दरवर्षी दर सीझनला एकत्र जमवलं जात होतं आणि त्याची समान वाटप सगळ्या कुटुंबाच्या मध्ये होत होतं. अशा समाजामधनं निवडून आलेले अधिपती गणपती, आता जे तुम्ही असं स्वरूप दाखवतात आपल्याला, ते जे आहे ते खरे कोण होते तर गणांचे प्रमुख होते. ते त्याच गणात होते असं नव्हे. महावीरांचा सुद्धा गणसंघच होता, लिच्छवी गणसंघ होता. हे असे गणसंघाचीच व्यवस्था होती. अशा समतेवर आधारलेल्या, अर्थात स्त्रियांचे तुझ्यामधून आलेलं होतं, ते काही नाकारू शकत नाही. पण अशा गणसंघामध्ये ते जन्माला आले, समतावादी समाजात जन्माला आले. आणि तिथं सुद्धा कशाविषयी वाद की जीवनदायी गोष्टीविषयी वाद. पाणी म्हणजे काय, प्यायला लागते, शेतीला लागते. मी जीवनदायीपणा ज्यात आहे की ज्याच्याविषयी कधी भांडून नाही. बेसिक म्हणजे पाणी हे मूलभूत गरजांच्या पैकी आहे. अशा विषयी वाद घालू नका म्हटल्यानंतर गणाने सांगितलं की आमचे इकडचं रक्तरांची झालेलं आहे, आता आम्ही थांबणार नाही. आणि तुला मान्य नसेल तर तुला शिक्षा मान, तुला गणात राहता येणार नाही. त्यांनी सांगितलं की मी गणात राहणार नाही, मी बाहेर जातो, पण मला ही पद्धत मान्य नाही. पाण्याविषयी, पाण्यासारख्या गोष्टीविषयी संघर्ष होणे आणि समतेवर आधारलेल्या दोन गणांच्या मध्ये रक्त सांधणे हे मला मान्य नाही. त्यात काहीतरी घोटाळा आहे, त्यातून मला दुःख झालं, त्या दुःखाचं कारण शोधायला मी बाहेर पडतो. हे सगळं बाजूला ठेवून आज आम्ही पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे विकत जातात, हजारो पुस्तकं विकली जातात. परंतु गावागावामध्ये जाहीर सभांच्या मध्ये विचारलं तर माणसं हेच सांगतात की बुद्ध हे राजपुत्र होते, बुद्धांचे वडील हे राजे होते, हेच सांगतात. बाबासाहेब वाचलेच नाहीत. बुद्ध आणि धम्मा मराठीत आहे, मराठी सुद्धा अनेक वर्ष झालेली आहेत. आणि संबोधित प्रतिष्ठान आपल्याला काय करायला पाहिजे त्याचं मोठं किती चॅलेंज आहे तो आपल्यासारख्यांच्या समोर, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. मोठं चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज बौद्धांच्या अंतर्गत मध्ये आहे. मी सांगतो तुम्हाला, बाहेर जाऊ द्यास, हे बौद्धांच्या अंतर्गत असलेलं चॅलेंज आहे. आणि दुसरं चॅलेंज आहे की कुठला बुद्ध आहे, बौद्ध आहेस, मान बौद्ध आहेस, चांभार बौद्ध आहेस, कुठला बुद्ध आहेस का महार बौद्ध आहेस. आणि महार असला तरी सोमवंशी आहेस का लाडवण आहेस, आहे नाकारू शकत नाही. हे चॅलेंज हे ब्राह्मण्यवादाने या देशातल्या मनुवादाने आपल्या समोर मांडलेलं आहे. त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्याला संपूर्ण पराभूत करण्यासाठी ज्या धम्माचा स्वीकार आपण केला, ते चॅलेंज आपल्या अंतर्गत अजून जिवंत आहे. आणि हे जे आव्हान आहे, हे आव्हान जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत बुद्धांनी खरं म्हणजे
पाण्यासारख्या गोष्टीवर असं होऊ नये म्हटलं. आज काय चालू आहे माहिती ना, आजचा दिवस काय चालू आहे नाशिकमध्ये. नाशिकमध्ये झाडं तोडून मला पण बोलून होता आज, मगाशी मेसेज टाकला की इथे आहे तुमचंच काम करणार आहे. झाडं तोडू नका म्हणल्यानंतर काय त्यांना सगळे पूर्ण त्यांच्या अंगावर सगळे आलेले शासन आणि कोणासाठी झाडं तोडायची झालेली आहे. तिथे इमारती मोकळ्या पडलेल्या आहेत, गंजत पडलेल्या आहेत इमारती. त्या इमारतींच्या भरपूर मोकळी जागा आहे, कोण राहत नाही तिथे, शासकीय इमारती आहेत त्या असून सुद्धा हे झाडं तोडायचे नीचच करायचं असं चालू. तर माणसं मारायला ज्यांना काही वाटत नाही त्यांना झाड मारायचे काही विशेष नाही. आणि आपण चर्चा करतो, करायला पाहिजे. म्हणजे जर शंभुकाला मारण्यापासून सुरुवात झालेली आहे तर ते पर्यंत शंभुकाला मारलं ना, शंभुकाला मारण्याची परंपरा चालू आहे. आणि का मारलं कारण तपश्चर्या केली, म्हणजे ज्ञान साधना करत होता म्हणून. तू बोलले का ज्ञान साधना करणारा म्हणून मार. आणि तोच प्रश्न हा भारतामध्ये निर्माण जो झाला तो बुद्ध काळानंतर निर्माण झाल्यानंतर महात्मा फुलेंनी तो उभा केला की एकच माणूस मला माहिती आहे. महात्मा फुलेंच्या आधुनिक काळातले जे काही लेखन आहे त्यामध्ये महात्मा फुलेंनी कुणाचं नाव जर घेतलं असेल, सगळी परंपरा नाकारलेली आहे, फक्त बुद्धांचं नाव घेतलं. आणि त्यांनी असं म्हटलं म्हणून त्यांनी सुरुवात केलेली की मग ते आपण पुढे न्यायला पाहिजे. म्हणजे मग आता आपल्याला जो प्रश्न आहे की ही जे संपूर्ण महात्मा फुलेंचं आणि बुद्धांचं नाव किंवा आणखीन कबीरांचं नाव हे बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं, ते काय उगाच नाही घेतलं ना. कुठून आलं आणि कुठपर्यंत आता आपण आलो, तिथून पुढे कुठे जायचं आहे हा मुद्दा होता. आणि अशा या काळामध्ये आज अशी घोषणामध्ये झाली की कोण मनुस्मृती जाळायला निघालाय हे काय आम्हाला सहन होणार नाही. त्या मनुस्मृती जाळायची नाही. मनुस्मृती जाहीरपणे जाणणारी व्यक्ती कोण? आधुनिक काळातली बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. का जाळली? कारण मनुस्मृती आम्हाला काय सांगते? मनुस्मृती सांगते की आपला समाज हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया असा तुम्हाला बाकी काय अधिकार नाही करायचा, लिहिण्याचा, वाचण्याचा. ते तुम्ही करायचं केलं तर आपल्याला शिष्य कानावर ना मग आम्ही मान्य करायचं. काय मान्य करायचं? हे मान्य करायचं. बुद्धाने काय सांगितलं? या जातीविषयी बुद्धाने काय सांगितलं? हा मोठा प्रश्न आहे ना. बुद्धाने जातीविषयी काय बोलले ते का नव्हते? कारण बुद्धांच्या वेळेला जाती नव्हत्या आणि बुद्धांच्या वेळेला जाती नसल्यामुळे बुद्ध जातीविषयी म्हणायचं काही कारण नव्हतं खरं. पण डोम नावाचं एक प्रकरण होतं त्याला, माणसं जाळाच्या ठिकाणी वगैरे असं आहे. त्यामुळं चिन्ह दिसत होती. बुद्धाने असं म्हटलंय, जाती विभंगम पाणानं माया मया जाती हो एवं नथी मनुष्येषु लिंगम जातीमयम पृथु. पालीमध्ये आहे की मनुष्यामध्ये मनुष्य इतर जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये जशा जाती आहेत, म्हणजे पक्ष्यांच्या मध्ये कावळा आहे, चिमणी आहे, घार आहे, अमुक आहे, तमुक आहे. प्राण्यांच्या मध्ये माणूस आहे, वाघ आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं सगळं आहे. माशांच्या मध्ये आहे की शिंगाळू आहे, छटला आहे, अमुक आहे, तमुक आहे. असं जसं आहे तसं मनुष्यांच्या मध्ये जाती नाहीत, असू शकत नाही असं म्हणलं.
आणि आमच्या जात्यावरच्या ओव्या बसणाऱ्या लोकांनी काय म्हणलं, तो एक आपल्या समोरचा प्रश्न आहे. पण त्राटकेला मारायला ज्या वेळेला रामाने सुरुवात केली त्यावेळेला सीता आणि रामाला काय म्हणते की सीता त्राटकेला मारण्याच्या वेळेला म्हणते, हे त्याच्यातलं आहे कुठलं वाल्मिकी रामायणातलं आहे, माझ्याबद्दलचं किंवा कोणाच्या बद्दलचं नाही. नाही ते स्त्रीवर कृते गृहा कार्या नरोत्तम चातुर्वर्णे हितार्थसे कर्तव्य राजसूनना, हे संस्कृत मध्ये आहे. पुरुषोत्तमा स्त्रीवध करावा लागतो आहे म्हणून मनात दया आणणे योग्य नाही. चातुर्वर्ण्याच्या हितासाठी झटणे हेच राजपुत्राचे कर्तव्य आहे. मग आता आम्ही याची पूजा करावी. पूजा केली ती तुम्ही कशाला लायक आहात, शिकायला लायक नाही. तुम्ही तर प्राध्यापक बसला शिकून. आता पुन्हा म्हणतोय काय म्हणतील आता काय सांगता येत नाही ना. इथून पुढं तुम्हाला मध्ये सगळे तुमचे लाड झालेले आहेत. आता इथून पुढं मनुस्मृतीचं राज्य येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुझ्या पोराबाळांना नवीन शाळा तुमच्यासाठी बंद. काय सांगता येत नाही असं मला भीती मला वाटायला लागली की नाही. मी भीत नाही पण लढायला जोराय तयारी केली पाहिजे असं मला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे रामाने उत्तर सीतेला पण दिलेलं आहे. हे जनकने दंडकारण्यामध्ये ऋषींचे सर्वस्वी पालन करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. सत्य हे मला नेहमीच इष्ट आहे. मी आपल्या जीविताचा अथवा लक्ष्मणासह तुझा देखील त्याग करीन. परंतु केलेली प्रतिज्ञा आणि त्याहूनही विशेषतः ब्राह्मणाला दिलेले वचन मी मोडणार नाही. आणि हे कशाविषयी सीतेने प्रश्न विचारला होता की तू ताटकल का मागतोस, कारण ते वरचं उत्तर दिलेलं आहे. अशा पद्धतीच्या काळामध्ये आपण आहोत आणि आपण हे भीमाबाई आंबेडकरांच्या स्मृतीच्या व्याख्यानमालेमध्ये आहोत. तर भीमाबाई आंबेडकरांच्या बाबतीमध्ये नाही तिथं स्मारक आहे ना. स्मारक नाही पण आहे असंच आहे. मला असं वाटायला लागतं कधी की इथं काहीतरी मध्ये तुम्ही लोक जमवता 700 काहीतरी केलेलं आहे. आपण काय स्टेटमेंट येतात. तर हे किती वर्ष आपण बघतोय अनुभवतोय. आम्ही सुद्धा तिथं कधी जाऊन येतो, बघतो, काहीतरी करतो. तर आपण हे असं तर हे काम आपण करायलाच पाहिजे. ज्ञानदानाचं काम, ज्ञान घेणे देणे. पण आपण महाराष्ट्राची एक बैठक का बोलू नये का? इतकी वर्ष लागेल काय कारण आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक करायचं आहे त्याला इतकी वर्ष, किती वर्ष गेली? इथे शिकून किती वर्ष गेली? त्यांच्या मृत्यूला किती वर्ष गेली? कारण हे शहर असं बनलेलं आहे की ज्या प्रतापसिंग महाराजांच्या चौका शेजारी आपण आहोत त्या प्रतापसिंग महाराज चोरले कंसात लिहिलेलं आहे. इथं सुद्धा लिहिलेलं आहे. ज्यांनी इंग्रजांना आव्हान दिलं, एक नाही तुझं मानत मी, त्या आव्हानाला आणि शिकायला सुद्धा त्यांना बंदी घातली. तर मी शिकणार म्हणून सांगितलं. राजवाड्यातल्या त्यांना त्यांच्या पोरं काय भांडे होत्या काय कसले पण मला माहित नाही. त्यांना शिकू दिलं नव्हतं. हे चोरून शिकायची पाळी आलेली होती आणि ब्रिटिशांनी त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं आणि मारण टाकण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्या प्रतापसिंह महाराजांचं तिथे फक्त पाठी घालून बसलेले पुतळा सोडून काहीच काही नाही. ज्या शाहू नगरी म्हणतात त्या शाहू महाराज म्हणजे समाजी पुत्र शाहू, ज्यांनी संपूर्ण देशभर संपूर्ण राज्य पोचवलं शिवाजी महाराजांच्या विचाराचं. त्यांचं इथं स्मारकच नाही.
त्यांच्या युवतीला, त्यांच्या शेवड्याला, त्यांच्या सगळ्याला साजेचं अजिबात स्मारक नाही आहे तिथे. त्यांना सुद्धा त्रास दिला गेलेला होता. त्यांना सुद्धा त्यांच्या कारभारामध्ये त्रास दिला गेलेला होता या चातुर्वर्ण्याच्या सगळ्या व्यवस्थेनं. अशा सगळ्या शहरामध्ये सुद्धा आपण राहतो आहोत आणि तिथं हे असं जर रखडलं तर काही विशेष नवल नाही आहे. आणि म्हणून आपल्याला, मला आता हे भाषणात असलं काही बोलायची जरा थोडीशी सवय मला आहे, कारण भाषणात नुसतंच आपण बौद्धिक सांगायचं तर माझा जरा पिंड वेगळा आहे, त्याबद्दल मला माफ करा. परंतु काही बौद्धिक सांगण्याबरोबरच काही जे सहन होत नाही, आत्महत्या जळते ते सांगायला पाहिजे म्हणून या गावात गेलाय. आमच्या गावात काय बोललं तर आमच्या गावातल्या काही गोष्टीविषयी बोलावं लागलं, बोललो ह्यातल्या जाती असल्या भांडळीच्या विषयी. तिथं सुद्धा काल काही माणसं आलेली होती, येतात दरवर्षी जयंतीला येतात. आणि काल तर काही खाली बसून नाटक पण करून गेली तिथं. आता खुर्चीवर, पण आम्ही आता खाली तिथं बसलो नेहमीच्या आपल्या ह्याच्या पद्धतीनं. आणि त्यांना विचारलं कुठं चाललाय, ते मारवाड्याचा आंबोली जयंती आहे ना. आजही कासेगाव सारख्या स्वातंत्र्य होईच्या गावामध्ये, जिथे बौद्ध धर्माचा स्वीकार फार पूर्वी झालेला आहे, अशा गावामध्ये गावातला अगदी याला असं म्हणू की पुरोगामी, निरुमेय, अमुक तमुक अशी परंपरा असणारा पक्षांची वगैरे वगैरे अशा सत्यशोधक परंपरेचा सुद्धा आमच्या गावाला संबंध आहे. अशा सगळ्या परंपरेचे लोक जात आहेत कुठे? बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला. पुणे विचारायला काय सांगतायत, ते बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे तिथे मारवाड्यात, तिथं जातात. आणि मारवाडा नाही आहे, मार संपली, मार नाही आता जगात. हे म्हणजे मग प्रश्न असा आहे की मग हे स्मारक हे भीमाबाई आंबेडकरांचं आहे म्हणून तुम्ही इतकं कळवलंय असं म्हणलं तर काय चुकीचं आहे? दुसरं कोणाचं असं रखडवलं असतं का? हे रखडवताना गावामध्ये, या सातारा गावामध्ये बाकीची स्मारक, बाकीचे काय काय कोट्यावधी रुपये खर्च करून काय झाले की नाही सातारा? झाले का नाही झाले? मी तर बघतो सातारा, मी बघतोय अनेक वर्ष झाली. आता येताना मध्ये वेगळ्या कमानी, याचं नाव त्याचं नाव, त्याचं भव्य दिव्य असं भरपूर काय काय झालेलं आहे. तेवढं तिथंच का होईना हा प्रश्न आहे. आपण विचारायला तरी, आणि ते विचारताना महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्रभरच्या लोकांना बोलून जर विचारलं तर बरं होईल असं मला वाटतं. आता या काळामध्ये असा प्रश्न आपल्या समोर आहे की आपण आता विचार नावाची जी गोष्ट आहे, ती गोष्ट प्रमुख मानणाऱ्या व्यक्तीने असा प्रश्न चळवळीत निर्माण झालेला. महात्मा फुलेंची चळवळ विचाराच्या आधारावर वाढली, सुरू झाली, वाढली. आणि त्यामध्ये त्यांचा एक जो मुख्य त्यातला धागा होता की आम्ही का असे राहिलो, याच्याविषयी धागा होता. आम्ही अज्ञानी ठेवले गेलो म्हणून असे राहिलो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आम्ही अज्ञानी ठेवले गेलो नसतो तर आम्ही वेगळे झालो असतो, म्हणून त्यांचा एक अखंडही त्यांनी दिलेला आहे. त्या अखंडाच्या मध्ये ते काय सांगतात की आम्ही अज्ञानी राहिल्याचं कारण विद्या नाही, विद्या घेतली नाही. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने गेले. काळा या वर्षीची काळा या वर्षी जास्त आहे. स्त्रियांच्या वरच्या अत्याचाराची संख्या या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. आणि त्याच्या इतिहासात गेलं तरी सगळ्यामध्ये अत्युच्च संख्या झालेली आहे. शेतकऱ्यांना गोळीबार सगळ्यात जास्त लोक मेलेले आहेत. आत्महत्या करून मिळालेले शेतकरी सगळ्यात जास्त या वर्षी पुन्हा गेल्या सगळ्या वर्षाची तुलना करता आहेत.
अशा वेळेला आपण काय, मला कळत नाही की काय झालंय काय आपल्याला. याचं कारण मला असं दिसतंय की आपण कुठेतरी शिका संघटित व्हा, संघर्ष करा यामधलं शिका जे काय ते काय शिका सांगितलं होतं, बुद्ध शिका, माझं लिहिलेलं शिका बाबासाहेबांचं, म्हणजे माझं नाव बाबासाहेबांना म्हणाले की बाबा माझं लिहिलेलं शिका, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे शिका म्हणजे जे औपचारिक शिक्षण आहे कॉलेज वगैरे याच्याबद्दल ते शिका फक्त नव्हे, ते तर शिकाच, पण ते काय विषयच नाही ना. शिकाच्या पुढं जे आहे संघटित व्हा, ते संघटित होण्यासाठी जे शिकावं लागतं तो समाज शिकावा लागतो, समाजाच्या शोषणाचं मूळ शिकावं लागतं. बुद्ध बाहेर पडले म्हणजे काय, चिडून बाहेर पडले का आई वडिलांच्या वडिलांच्यावर, त्यांना लक्षात आलं की दुःख आहे, त्यातून दुःख निर्माण होतंय, ते शोधायच्या ऐवजी मारामारीचा त्याचा उपाय काढता येते. मला बाहेर पडलं पाहिजे, दुःख निर्माणच का होतं हे मला शोधायला पाहिजे. तर त्यांनी सांगून अनेक वर्ष झाली. दुःख आहे कबूल करा, दुःखाला कारण असते कबूल करा, दुःखाचं कारण नाहीच करता येते कबूल करा. आणि हे जर समजून घेतलं तर कारण शोधा आणि कारण शोधून कृती करा, म्हणजे दुःख घालवता येईल. दुःखाचं मूळ शोधण्याकडे गेलं ना. आणि अशा पद्धतीनं यावेळेला स्त्रियांनी सांगितलं, घरच्या स्त्रियांच्या सकट, की आम्ही सुद्धा संघात येतो, आम्हाला काय संघात घेत नाही तुम्ही. त्यावेळेला सुद्धा त्यांनी विचार केला आणि शेवटी भिक्खू आनंदांना सांगितलं की ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला जरा जास्ती वाटते काय होईल काय नाही म्हणून, पण तुझं मी मान्य करतो. तुमच्याच्या सर्वांनी खरं म्हणजे थेरी गाथा वाचली पाहिजे. थेरी गाथा ही ज्या स्त्रियांना प्रवेश मिळाला त्यातले जे थेर असे पुरुष असतात, ज्या थेरी झालेल्या होत्या, त्यांना जे मुक्ती मिळाल्याचा आनंद झाला त्यांनी त्यांच्या थेरी गाथेमध्ये मांडले. काय आम्हाला झालं इथे आल्यानंतर, कशातून आम्ही मुक्त झालो. आणि ह्या तऱ्हेनं स्त्रियांच्या मुक्तीची सुरुवात तसं म्हणायला गेलं तर आनंदाच्या कडे आलेल्या स्त्रिया ज्या होत्या त्यांनी केलेली आहे स्त्रियांच्या मुक्तीची सुरुवात. ते थेरी गाथा वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं. थेरी गाथा हे मुक्तीचा आनंद व्यक्त करणाऱ्या गाथा आहेत. आम्ही कशातून मुक्त झालो आणि तिथं बुद्धिझम हा परिपूर्ण बुद्धिझम होता, परिपूर्ण बुद्धिझम होता. आणि अशा याच्यामध्ये आज स्त्रियांच्यावर जे अत्याचार वाढलेले इतक्या वर्षानंतर, आणि मग आपण काय करणार आहोत हा प्रश्न जर आपण विचारात घेतला नाही, आपण जर त्या प्रश्नाला भिडलो नाही तर मग आपण अशी चर्चा करत बसण्यात काही अर्थ नाही. हे याचा अर्थ व्याख्यान ठेवू नये, वाचू नये, उलट म्हणजे जास्त वाचा, जास्त व्याख्यानं ठेवा, पण ती व्याख्यानं ठेवल्यानंतर पुढं काहीतरी करा. तुम्हाला जमल तेवढं करा ना. जेव्हा गांधींनी सांगितलं काय, तुला काय जमतंय, अमुक हे खायचं सोडणं जमतंय, ठीक आहे. तुला मीठ उचलायला जमतंय का, ते मीठ उचल, तेवढं जमत. तुला जेलमध्ये जायला जमतंय का, जेल बरोबर जा. ज्याला जे जमेल तेवढं करा. आणि पत्री सरकारवाल्यांना पण काँग्रेसच्या तेव्हाच्या नेत्यांनी सांगितलं की हे आपले काँग्रेसवाले नव्हे, पत्री सरकार कसं काय, आपलं तर आहेच. पत्री सरकारवाले माझे वडील असतील, तुमचे किसनवीर असतील, बर्डे गुरुजी असतील, नाना पाटील असतील, पण ते तिकडं गांधींना भेटायला ते जाऊ शकले नाहीत कारण जास्त अंतर होतं त्यांच्यावर जास्त हे होतं. हे लोक पाचगणीला ठेवलं होतं गांधींना जेलमध्ये, पण तब्येतीसाठी तिथे गेले की त्याला म्हणलं आम्ही काय आहे का नाही काँग्रेसवाले, आम्ही बंदुका घेतो, पण बंदुका घेतो म्हणजे बंदुका वापरायसाठी घेत नाही, भ्या दाखवायसाठी घेतो. बाकीचं तुम्ही आम्ही गावामध्ये सावकारशाहीचा बंदोबस्त करतो, आम्ही ग्रामसभा जमवतो, पीपल्स कोर्ट म्हणजे लोकांची गाव समित्या करतो, आणखी त्याच्यामध्ये न्याय देतो, न्यायदान मंडळ करतो, स्त्रियांच्यावरच्या अत्याचाराला आम्ही काहीतरी उपाय काढतो.
ते तुम्ही चांगलं काम करताय, तुम्ही काँग्रेसवाले आहात आणि त्यांनी सांगितलं की हे काँग्रेसवाले आहेत आणि मग जरा गप्प बसलो. आणि खरंच ते काय तसं करत नव्हते. करत होते कधी की त्यांचे कोण आले गिलबर्ट फिरवट तर आपलं त्या गिलबर्टला भ्या दाखवण्यासाठी, जनावर घालवण्यासाठी नाही का आपण बार काढलं, तसे ते करत होते. की हा सुद्धा प्रश्न आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. बाबासाहेब वाचा, तुमच्या लक्षात येईल. तेव्हा हे आपल्याला जे आहे या संपूर्ण याच्यामध्ये आज जर कुठली गरज असेल तर बाबासाहेब आंबेडकर समजून घेणं, बुद्ध समजून घेणं, घटना समजून घेणं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं घटना सभेमध्ये ठरलेली जी काही संपूर्ण घटना होती ती देशाला अर्पण केली 1949 साली, त्यावेळेला केलेलं भाषण लक्षात. मी पहिल्या भागाविषयी जास्त बोलत नाही, बोलायची गरज नाही. घटनेच्या बाबतीत आपण भरपूर चर्चा करू. बाबासाहेब आंबेडकर देशाला म्हणजे स्वतःला घटना अर्पण करताना भाषणात काय म्हणाले, मी तुम्हाला एक विचारतो. मी शेवट करतो आहे की म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसाठी एक वेगळा प्रस्ताव मांडला, तो कोणाला माहितीये का? माहितीये? कुणाला स्टेट्स अँड मायनॉरिटी कनेक्टेड वर्क्स मधलं माहितीये का? राज्य आणि अल्पसंख्याक कनेक्टेड वर्क्स आहेत ना, समुद्र वाङ्मय बाबासाहेबांनी. त्यामध्ये तुम्हाला स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या टायटलचं एक प्रकरण दिसेल मोठं आहे. ते तसं नसून तिथंच दुसरं टायटल दिलेलं आहे. तुम्ही वाचा, समग्र वाङ्मयामध्ये वाचा काय लिहिलेलं आहे. प्रपोजल फॉर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. भारताच्या संयुक्त संस्थाना म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त संस्था युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सारखं त्यांनी केलं होतं, त्यासाठीच्या घटनेचा प्रस्ताव हे घटना समितीला पाठवून दिलं त्यांनी. घटना समितीनं तो प्रस्ताव नाकारलेला होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता वेळ नसल्यामुळे मी ती सांगत नाही, विषय पण तो नाही. मला आत्ताची परिस्थिती पुढे आणायची आहे आणि त्यामुळं मग शेवटी गांधींनी वगैरे विचार करून बाबासाहेबांना घटनेतच या, तुम्ही घटना लिहिण्यात या अशा पद्धतीचा पुन्हा त्यांना त्यासाठी निवडणूक तिकडनं पण आताच्या बांगलादेशच्या एरियामध्ये लढावे लागले वगैरे वगैरे. परंतु तिथं गेल्यानंतर घटना समितीत कोण कोण होते? सर्व धर्मांचे धर्म मार्तंड होते, भांडवलदारांचे कारखानदारांचे प्रतिनिधी होते, प्रचंड मोठ्या व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होते, राजांचे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते आणि मग इंग्रजांच्या राज्याच्या छत्राखाली निवडून गेलेल्यांच्या पैकी प्रतिनिधी होते. या सगळ्यांना पाठ काढायची होती. पण ज्याला ज्याला पोहोचल ते मान्य करेल का हे करून घाला म्हणून. बाबासाहेब घेऊन म्हणता आम्हाला मान्य ठीक आहे, लिहा लिहा लिहा, असं काय कोण करायला बसले नव्हतं. संस्थानिकांनी काय आज्ञे टाकले, टाटा बिर्ला वगैरे काय आज्ञे टाकले, अदानी अंबानी तर नव्हतेच तेव्हा. अशा सगळ्यांनी आज्ञे टाकत ब्राह्मणवाद्यांनी काय आज्ञे टाकले, सगळ्यांनी आता असं सगळे संघर्ष करत जी लिहिली ती बाबासाहेबांनी लिहिलेली शेवटचं त्राट. जेवढं टाकलं शक्य आहे एवढं बाबासाहेबांनी केलेलं आहे. आता या पार्श्वभूमीवर हे वाचा तुम्ही, म्हणजे नुसतं आता मी खरं मानू नका, तुम्ही जाऊन वाचा. लिहिलेला आहे प्रस्ताव घटनेसाठी आणि हे भाषण पण जाऊन वाचा. हे भाषण गुगलला सुद्धा आहे, ते इंग्रजीमध्ये आहे, त्याचं मराठी भाषण जर ते दिलं गुगलमध्ये करून दिलं तिथे मला वाटते. मला येत नाही पण मला तसलं काही येत नाही, जरा माणूस असल्यामुळे कोणाकडनं तरी करून घेत होते येते. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते सगळं सांगणं फार मोठं आहे, परंतु मी एवढंच सांगेन त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की ही घटना स्वतःला अर्पण करण्यासाठी करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, या घटनेतून स्वतःला आम्ही काय काय दिलेलं आहे. त्या खालील गोष्टी आपण स्वतःला दिलेल्या आहेत घटनेतून.
एक व्यक्ती एक मत. त्यावेळेला त्याच्या आधी जमीनदारांना 10 मतं होती, शेतमजुरांना मतच नव्हतं, मध्यम शेतकऱ्याला अर्ध मत सुद्धा नव्हतं, काही नव्हतं. जमीनदारांपैकी जमीनदार लोकांनाच मत खेड्या भागात होतं, अमुक एकराच्या वरचे. आणि कारखानदारांना मत होते, शहरात मात्र कामगारांचा मतदारसंघ होता. अशातून निवडून गेलेले लोक होते. आणि मग आपण काय केलं आता, एक व्यक्ती एक मत. भांडवलदार असू दे, कामगार असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, प्रत्येकाला एकच मत. ही समता आम्ही आणलेली आहे. दुसरं काय केलेलं आहे, आमच्याला अन्याय झाला भाषण करण्यास स्वातंत्र्य, आमच्याला अन्याय झाला मोर्चा काढण्यास स्वातंत्र्य, आमच्यावर अन्याय झाला इथं आता बोलतोय आपण असं बोलण्याचं स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, पत्रक काढण्याचं स्वातंत्र्य, वर्तमानपत्र काढण्याचं स्वातंत्र्य, लेख लिहिण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं आपण मिळवून घेतलेलं आहे. निवडणुकीतून लढून चांगले लोक आणण्याचं स्वातंत्र्य हे मिळवलेलं आहे. पण यातून आम्हाला काय मिळालेलं नाही, तर सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही. मी शेतमजूर आहे, मला एकच मत आहे. जमीनदार आहे त्याला एकच मत आहे, भांडवलदार आहे त्याला एकच मत आहे. पण मी शेतमजूर आहे म्हणून माझ्या मताला मी जाणार की नाही, मी मत कुणाला देणार आणि कुणाला दिलेलं कळल्यावर माझं काय होणार याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून आज मत आमची दुसरं कोणी टाकण्यापासून ते दुसरीकडे टाकलेलं मला कळणार आहे. तुम्हाला गावतोस का तुझ्या वस्तीचं काय करायचं बघतो. इथपर्यंत सगळं झालं आहे. बिहार मध्ये इतकं उघड चालू असेल, महाराष्ट्रात उघड नसेल चालू, पण छुपा चालू असतंय. आर्थिक समाधान आहे. सगळ्यात जास्त शेतमजूर कुठल्या जातीमध्ये आहेत, सगळ्यात जास्त कामगार कोणत्या जातीमध्ये आहेत, सगळ्यात जास्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी कुठल्या जातीत आहेत, सगळ्यात जास्त मध्यम शेतकरी कुठल्या जातीत आहेत ठरलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त जमीनदार कुठल्या जातीत आहे ठरलेलं आहे. ते जात वारच आहे, पहिल्या जातीनुसारच आहे. वर कोण आहे ते आधीच आहे. का इतकी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून सातारा शहरामध्ये सफाई कामगार करणारा दुसरा जातीतला माणूस काय नाही मिळत आहे. आणि आमच्यातलीच काय करतात. मुंबईला कुठल्याही शहराचा देशातल्या आम्ही बदललो, आम्ही स्वतंत्र झालो, आम्ही इक्वल झालो, समान झालो. बाबासाहेब म्हणले ते काय चुकलं बाबासाहेबांचं. ती समता, ती सामाजिक समता मिळाली नाही. आम्ही गरीब राहण्याची वेगळी, गरीब राहिलो ते राहिलोच, आर्थिक समता नाहीच. परंतु जी नोकऱ्यांची आणि कामाची उतरण आहे त्यामध्ये डॉक्टरांची संख्या काढली तर कुठल्या जातीचे लोक आहेत ते पहिल्यासारखंच आहे. प्राध्यापकांच्या मध्ये काढलं कुठल्या जातीचे लोक जास्त आहेत ते पहिल्यासारखंच आहे. वाढले जरा बरंच झालं आहे. पण सफाई कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, नंतर कारखान्यात काम करणाऱ्या, ज्याला आपण कष्टाचं काम म्हणतो, गोदीमध्ये काम करणारे, हमाल, मापाडी, हे सगळे जर काढले तर पूर्वीच्या शेतकरी जाती आणि त्याच्या खाली जे सगळे उतरणी जातीचे आहे ह्यातलेच लोक सगळं काम करतात. आणि सगळ्यात तळाला सगळ्यात घाण काम, आजच्या रोजी जे घाण समजलं जातं ते काम, रस्ता काढण्याचं काम, संडास साफ करण्याचं काम, हे जे आहे हे सुद्धा पहिल्या ज्यांना त्या करायचं होती त्याच लोकांच्याकडून करून घेतलं जातं. अशी परिस्थिती आहे की नाही? आईच्यानं सांगायचं नाही. आईच्यानं विचारलं याचं कारण असं की तुम्ही खरं बोलावं. हल्ली आईच्या मी शपथ घेतलं तर आपल्या हिथं तरी तशी घेणार नाही मी मोठी, असं माझा अंदाज बोललो. तेव्हा हे असं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं वाघिणीचं दूध आपण प्यायला नकार देतो. तर मला असं वाटतं की त्यातलं पहिली एक तर आपण सुरुवात कुठं तरी करूया. या महाराष्ट्रामध्ये जाती अंताचा एक मोहीम आपण सुरू केलेली होती आणि त्यासाठी सगळे बाबासाहेब आंबेडकरांना, फुलेंना, मार्क्सला अंक तंक मानणारे सगळे एकत्र केले होते.
आणि त्यांनी 1.5 वर्ष चांगलं काम केलं आणि त्यामध्ये कष्टकरी शेतकरी समाजामधल्या ज्या जाती शेतकरी जाती आहेत तिथपासून ते पूर्वाश्रमी ज्यांना कृषी ठेवलं जात होतं अशा जातीपर्यंत ते सगळे लोक मोठ्या संख्येने येऊन जाती आपण संपवायला पाहिजे अशा तऱ्हेच्या मोठ्या परिषदा महाराष्ट्रभर झाल्यावर सातारा पण झाली. ते जाती अंदाचं प्रकरण सगळं बंद झालेलं आहे. सगळे जण कुठे आलेत आता ही निवडणुकी ती निवडणूक तर आपण सुरू करूया असं माझं म्हणणं आहे की मोठमोठे नेते नाही येऊ द्या. मी काय मोठा झालोच नाही त्यामुळे बरं आहे माझं. तिकडे गेलो तर सारखं परत येतो तिथे आपलं काय म्हणत गमत नाही. त्यामुळं आपण काय करूया की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जाती व्यवस्थेचा खात्मा बुद्धाच्या वेळेस जाती व्यवस्था नव्हती. ती थोडीशी लक्षण होती त्यावेळेस बुद्ध काय बोलले तुम्हाला मी सांगितलं. तेव्हा तो विषय नाही. त्या बाबासाहेबांनी पुस्तक सगळ्यात दुसरं महत्वाचं पुस्तक लिहिलं ते कुठलं असेल तर जाती ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जाती व्यवस्था खतम करणे जाती व्यवस्थेचा खात्मा असं मी त्याचं भाषांतर करतो. त्याचे व्यवस्थित इथं अर्थ पोचण्यासाठी जाती व्यवस्थेचे 3 मूल म्हणजे ते मऊ वाटतात तसं मऊ त्यात नाही. जाती व्यवस्था खतम करणे असं आहे. ते पुस्तक आपण कधीच वाचत नाही. एवढंच पुस्तक आहे पण कशाला वाचायचंय. बाबासाहेबांना वंदना म्हणायची बाबासाहेब नमस्कार त्याचा हा करायचा तेव्हा जात संपू. मी काय म्हणतो कमी लोक येतील ना. मी त्या अनुभवातून 3 वर्ष गेलेलो आहे. कशावर तुम्ही म्हणता कमी लोक येतील. या सातारा शहरामधला अनुभव आहे सांगली शहरामधला अनुभव आहे औरंगाबादला आहे नाशिक मधला आहे मराठवाड्यातला आहे नागपूरचा आहे. माणसं जमतात वेगवेगळ्या जातीची माणसं जमलेली आहेत सारी माणसं जमलेली आहेत. आता काळ असा आहे की हे आमचं सगळंच खतम करायला निघालेले आहे. आमचा विचार खतम करायला निघाले आहेत आणि आमच्या विचार मांडणाऱ्या माणसांना एक तर तिथं जाऊन हे बुद्ध हे अवतार होते जसं विठ्ठलाला म्हणले की विठ्ठल हा सुद्धा अवतार होता. खरं म्हणजे विष्णूचा. तेव्हा ज्ञानोबारायाने सांगितलं तुकोबाने सांगितलं तुकोबाने सांगितलं एकनाथाने सांगितलं की 24 मूर्ती आहेत विष्णूच्या. हा 24वा वेगळा आहे. 24 मूर्तीत विठ्ठलाची मूर्तीचं मॉडेल नाही. तुमचा काय संबंध आहे आमचा. कोणी सांगितलं तर नाव घेतले मी कोणी सांगितलं त्यानंतर सहस्रावणी आगळा 24 वेगळं सांगितलं तुम्हाला. सहस्रावणी आगळा म्हणजे सहस्र नाव आहे विष्णूचे सहस्र नाव आहे त्यात विठ्ठल हे नाव नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी संत जातीवरचा मोडायची विचाराची चळवळ उभी राहिली तिथे त्याच्यात उभी राहू शकत होती. हे सगळे इतिहास बाहेर काढले पाहिजे. आता ह्या ह्याच्यामध्ये आपण जर त्या सगळ्याला एक सांधा करायला गेलो तरच आपलं जन्म जिवंत राहणं शक्य आहे. नाहीतर इतिहास बदलायला कमिटी नेमलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले हे बदलायला कमिटी आहे. कराडला बाबासाहेब आंबेडकर कुठे गेले होते ना गेले होते. आणखी कुठं हे वाचना पण भेटले होते अमुक झालं होतं. हे आता थोड्या दिवसांनी म्हणतील की ते RSS मध्येच पहिले होते शाखेला ते काय सांगताय प्रूफ आणते प्रूफ. तेव्हा हे सगळं तर चाललेलं आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे आम्ही हजारो वर्ष शोषण आमचं झालं त्या जातीने एकमेकाशी लढावं. कारण प्रत्येक जातीच्या वर एक जात आहे. वर सगळ्याला त्याच्या वर कोण नाही त्याच्या खालची एकमेकाशी मांडावीत म्हणून आयडिया केलेली आहे. ती आयडिया खतम करायची आपल्याला. अशा ज्या शोषित जाती आहेत त्यांना एकत्र करणारी मोहीम करूया. जाती अंताची परिषद घेऊया जाती अंताची मोहीम घेऊया. आणि त्याच्या आधी सगळ्यात पहिली गोष्ट आपण करूया की तुम्ही तुमच्या संस्थेने निमंत्रण करावं. मी महाराष्ट्रातली जास्तीत जास्त माणसं येतील असं मी बघतो.
म्हणजे माझ्या ताकदीत आहे एवढं हे स्मारक लवकर झालं. एवढं करा.